तर रंगभूमीने तुला असं काय दिलं की जे कॅमेरा कदाचित नाही देऊ शकत? मी जेव्हा एखादा गंभीर प्रसंग करतो तेव्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले असतात आणि जेव्हा अश्रू पुसतात ना ते मला कळतं जे सिनेमात तुला नाही अनुभवत आहे. आज एका टेलिव्हिजन शो मध्ये ह्या कॅरेक्टरला हा पोरगा जातो अवसर डायलॉग बोलता येत नाही, अरे वो छोड़ना मैं करके लेगा उससे. हे लोक नाटकात येऊन दाखवू दे, उघडा पडतो नट नाटकामध्ये, पण टेलिव्हिजन मध्ये तो झाकता येतो. कदाचित शास्त्रीय नाही कळत, पण आम्हाला काय कळतं तर लताबाई कळतात. हा, कारण त्या ऐकलेल्या आहेत. तर का लताबाई महत्वाच्या? तुला सांगू, जगातल्या सगळ्या कलांमध्ये जर सौंदर्य आपण धरलं तर लताबाईंकडे 2 पैसे जास्तच आहे. एक जागा आहे पौर्णिमेच्या चंद्रावरची, तिथे व्हायोलिन कुठे वाजतं आणि लताबाई कुठे गातात हे कळत नाही. पौर्णिमेचा चंद्र, तर हे कळल्यानंतर रसिकता प्रिव्हिलेजमधून येते का? कारण मला पोटाला खळगी पडलेली असताना, मी माझ्या विवंचनेत पूर्णपणे गुंतलो असताना मी रसिक होऊ शकतो का? आता झालंय काय, सोशल मीडियामुळे ते जे आपण असं जे करत राहतो ना त्याच्यात जे वाह्यात काहीतरी आहे ना त्याच्यावरच पहिली नजर जाते. बरोबर. त्या अल्गोरिदम मध्ये कधीतरी कौशिकी चक्रवर्ती येते, तिथे थांबता का तुम्ही? तर याचा अर्थ तुला वाह्यातपणाची सवय लागली आहे. सुदृढ समाज म्हणजे खरं सांगायचं तर ते वास्तव आहे की आपण टोळक्या टोळक्यांचा समाज तयार करतोय. हा सिनेमा या लोकांनीच बघायचा, हे नाटक या गटातल्या लोकांनीच बघायचं, तर मग कला कुठे? आपलं आणि त्यांचं आहे. मला त्यालाच जोडून एक विचारायचं आहे की समाजाचं रसिक असणं का महत्वाचं आहे? अरे आता मी त्या रिचमंडला गेलो होतो, तुला सांगतो याच्यापेक्षा साधारणतः दुप्पट मोठा असा संगमरावराचा मोठा हॉल कापून नेलाय त्यांनी. अरे बापरे. बापरे. आमचं चोरून दिलं. अरे पण तुमच्याकडे आहे त्याची काय धन लावलेत तुम्ही? तर हे शिकवायला लागतं ना समाजाला. शिक्षक किती महत्वाचे आहेत आणि हे तुझ्याकडून यासाठी जाणून घ्यायचंय कारण तुला मराठीचं प्रोफेसर व्हायचं होतं. तर काय वाटतं तुला त्या शिक्षकाबद्दल? माझ्या कालखंडामध्ये मला अजूनही आठवतंय 4 जणांचे ग्रुप करायचे, तुम्ही 4 जणांनी एकमेकांचा डबा वाटून खायचा रे. तर हे भान कुठून दिलं आम्हाला त्यांनी? आजही शूटिंगला गेलो की मी थोडस जास्तच घेऊन जातो, घे रे याच्यातलं पण घे थोडं थोडं. हे माणूस म्हणून भान आहे ना, तर ते कुणी दिलं? ते शिक्षकांनी दिलंय आम्हाला. ही आमच्या पिढीची चूक आहे, आमच्या आधीच्या पिढीची चूक आहे. आपल्याला फक्त पैसा हेच मूल्य शिकवलं. पैसा फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये. मग काय करणार? करा, घ्या कुठलंही शिक्षण करा आणि पैसे कमवा, ते फार महत्वाचे आहे. बाकी सगळं काय होत राहतं. अरे पण तुला मी जगण्याचं भानच नाही दिलं, जगण्यातलं सौंदर्य नाही तुला शिकवलं, तर हे सगळं व्यर्थ आहे. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. मध्ये एक वर्षभरापूर्वी मला एक रँडम कॉल आला आणि त्या कॉलवरती एक सुंदर आवाज होता आणि त्या आवाजात असं होतं की नमस्कार, मी वैभव मांगले बोलतो आहे मुंबईहून. शार्दूल म्हटलं, येस सर बोला ना. तर वैभवदादांनी खूप एक सुंदर कौतुकाची थाप दिली आणि त्या दिवशी आम्हाला असं झालं की आपण जे काही काम करतोय, जे काही आपण प्रयत्न करतोय त्याच्यावरती एक मोठी व्यक्ती फोन नंबर शोधते आपला आणि फोन करून एक कौतुकाची थाप देते. आणि त्या दिवशी असं काहीतरी ऊर भरून आला. आणि आज त्यानंतर ऑलमोस्ट वर्ष झालं, आज आम्ही वैभवदादासोबत बसून गप्पा मारणार आहोत. तर वैभवदादा, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्यासोबत आहे, अर्थात वैभव मांगले. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू 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 थँक्यू. मग खूपच मजा वाटते. म्हणजे काही वेळेस आपण असे काही माणसं असतात ना की असं वाटतं की त्यांच्याकडे बघून की त्यांच्यासोबत गप्पा मारायला ना मजा येणार आहे. तर असं एक नाव तू आधीपासून आमच्या यादीत होतास आणि आज तुझ्यासोबत गप्पा मारता येतात, खूप मस्त वाटतंय. आणि असं असतं ना की काही महफिली असतात की ज्याच्यात त्या माणसाची दाद काय येते ह्याच्याकडे एक लक्ष असतं. अशा सगळ्या दिग्गज महफिलींमधला जो एक कानसेन आहे त्याची जेव्हा थाप येते तेव्हा मजा येते. आणि तो आज कानसेन आमच्यासोबत गप्पा मारायला मिळाला, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. येस, ॲब्सोल्युटली.
आणि बाहेर जशी जशी हळूहळू थंडी वाढतीये तसं या पॉडकास्टमधनं काही वेळेस ऊब मिळते, काही वेळेस थरकाप उडतो, पण काळजी नसावी. कॉटन किंग हॅज गॉट अस कवर्ड. कॉटन किंगने त्यांचं नवीन एरोनिट विंटर कलेक्शन लॉन्च केलेलं आहे. जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या हुडी, स्वेटर्स, निटेड टी शर्ट्स आणि कार्गोज घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि अर्थात कॉटन किंगच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही हे विकत घेऊ शकता. मला सुरुवात इथपासून करायचं आहे की म्हणजे तुझ्या कामाची सुरुवात रंगभूमीपासून झाली, थिएटरपासून झाली. मग तू काय कॅमेरा केलंस, मग तू आता चित्र काढतोस, तुला गाण्याची सुद्धा आवड आहेस, तू गातो सुद्धास आणि या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तू वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजे तू आता स्वयंपाक करायला लागला आहेस, अशा वेगवेगळ्या टप्प्यात तू तुझ्या कला एक्सप्लोअर केल्या. प्रायमरीली लोकांना तू अभिनेता म्हणून परिचित आहेस आणि थिएटर मधून तू येतोस. तर रंगभूमीने तुला असं काय दिलं की जे कॅमेरा कदाचित नाही देऊ शकत? सर्वप्रथम आधी तुमच्या दोघांचे आभार की तुम्ही इथे मला बोलवलं, ओंकार आणि शार्दूल. तुमचा अमुक तमुक हा शो मी आवर्जून फॉलो करतो, मी नियमित बघतो, मी लोकांना सांगतो की एपिसोड्स मला जे आवडलेले आहेत. माझी बायको आणि मी तर फारच तुमचे चाहते आहोत. जेव्हा मी बायकोला म्हटलं की मी ह्या शोला जातोय तर ती म्हणाली आईला, तर तिची ही रिॲक्शन होती. तर तुम्ही स्टार आहात तिच्यासाठी, ॲक्च्युली सेलिब्रिटी तुम्ही आहात. तर म्हणाली छान 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 मस्त. सो थँक्यू की इथे मला तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी बापरे, थँक्यू. बोलवलं मला सर्वप्रथम. आणि तुझा जो प्रश्न आहे की रंगभूमीने तुला काय दिलं, रंगभूमी ने काय दिलं आणि चित्रपटापेक्षा जे वेगळं आहे असं मला वाटतं ते म्हणजे डायरेक्ट मला संवाद साधता येतो प्रेक्षकांशी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, रंगभूमी हे नटाचं माध्यम आहे. ओके, तिथे एकदा तुम्ही स्टेजवर गेलात की तुमचा वाचिक, कायिक, अंगिक जो अभिनय आहे तो सगळा तुम्हाला तिथे असं उघडून दाखवावा लागतो. कॅमेऱ्यात ते नाही आहे. कॅमेऱ्यात तुझा आत्ता वेगळा शॉट मी घेऊ शकतो, तुझा क्लोज आत्ता घेतला आणि तुला सांगतो की तुझा मी वाईड नंतर घेतो. तर ही तिकडे मुभा आहे. तुला डिव्हिजन तुझ्या गोष्टींची करायला तिथे रिटेक आहेत आणि मग तू असं एक संकलन होतं आणि मग तो तू दिसतो. रंगभूमी हे माध्यमच वेगळं आहे. खरं सांगायचं तर दोन्ही माध्यमांची ताकद वेगवेगळी आहे, त्याचं कम्पॅरिझन नाही करता येणार. म्हणजे तिथे कस काय लागतो माहिती आहे ना सिनेमामध्ये, की तुम्हाला भूमिका डिझाईन करून दिलेली असते आणि तुम्हाला ती प्रत्येक शॉटला थांब ह्याच्या आधी काय झालं होतं, ओके इथून इथे जायचं होतं, हां मग याच्यानंतर हे आहे ना, हां मग आता तू आता हे घेतोयस का, मग ते नंतर करायचं का. तर तिथे तुला टेक्निक खूप वापरावं लागतं. म्हणजे इथे भलेही मी रंगभूमीवर 20 दिवस तालीम करतो आणि मला जेव्हा रंगभूमीवर पडदा जेव्हा उघडतो तेव्हा तो प्रेक्षकांना भेटतोस, तेव्हा तिथला जो अभिनय आहे तो वेगळा अभिनय आहे आणि तो मला अधिक का जवळचा वाटतो, कारण मी त्याच्यातूनच आलोय, ते मी करत आलोय किंवा त्याच्यात मी आनंद घ्यायला शिकलोय त्या कलेमध्ये. तर ते जे डायरेक्ट असा जो संवाद होतो ना प्रेक्षक आणि अभिनेत्याचा, तर ते नाटकात मला वाटतं फार इंटरेस्टिंग आहे, जे सिनेमात तुला नाही अनुभवता येत. कळलं. म्हणजे मी जेव्हा एखादा गंभीर प्रसंग करतो तेव्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले असतात आणि जेव्हा अश्रू पुसतात ना ते मला कळतं. मी जेव्हा काहीतरी पंच क्रिएट करतो, एखादा विनोद करतो, तेव्हा लोक जेव्हा लोटपोट हसतात तेव्हा मी ते अनुभवतो तिथल्या तिथे. तर ही जी गोष्ट रंगभूमीवरची आहे ना, ती जी जिवंत, म्हणजे प्रेक्षकही जिवंत होतो त्या क्षणी आणि नटही जिवंत होत असतो ती भूमिका घेऊन. तर मला वाटतं हे नातं फार इंटरेस्टिंग आहे. म्हणून तू बघितलंस तर कोरोनानंतर नाटकाला गर्दी वाढली. इव्हन नाटकच नाही तर सगळ्या ज्या लोकाभिमुख कला आहेत, सर्कस असेल, पार्क्स असतील, गाण्याचे कार्यक्रम असतील, ह्या सगळ्यांना गर्दी वाढली कारण तो जिवंत अनुभवाची गंमत लोकांना एक वेगळी कळली असं वाटतं मला. म्हणजे अजून एक थोडा फरक सांगू का, मला हे उदाहरण आता माहीत नाही आता किती परफेक्ट आहे. गाण्याचं रेकॉर्डिंग करतो आणि प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर गाणं गातो. गाणं मलाच गायचं आहे, गाण्याचा इम्पॅक्ट मलाच द्यायचा आहे. फक्त इथे मला कट नाही आहे किंवा सर आत्ता मुखडा गाऊन घेऊया, अंतरा आपण नंतर करूया, सर जरा तान बरी नाही गेली,
जर आपण ती परत घेऊया. हो. ओके, ही जागा मला पाहिजे तशी नाही, एक रिहर्सल करूया का सर? ओके चला. आणि प्रेक्षकांसमोर मी गायला बसतो आणि ते गाणं मला 2 मिनिटात 5 मिनिटात ते परिणामाने संपवायचं आहे. हा जो फरक आहे ना, तो मला वाटतं सिनेमा आणि नाटकात काम करणं हा फरक आहे. अनफॉर्च्युनेटली आत्ताच्या काळात जे लोक कलेकडे म्हणजे किंवा कलाकार असं ज्या काही ज्याला आपण इंडस्ट्री म्हणू त्या इंडस्ट्रीकडे बघतो, तर मग का लोकांना अभिनेता व्हायचं असतं? तर मला पैसे कमवायचे किंवा फेम हवाय. किंवा मला फेम हवाय, म्हणजे त्यातनं लोकप्रियता ती महत्वाची वाटते, कारण ती कलेसोबत येणारी गोष्ट आहे. हा. हा म्हणजे मला का आता थोडंसं आता त्याला कलाकार म्हणायचं नाही, ते थोडंसं वेगळा चर्चेचा विषय असू शकतो, पण का सोशल मीडियावरती लोकप्रिय व्हायचं आहे, का मला इंस्टाग्रामवरती रील्स बनवायच्या आहेत, का मला यूट्यूबवरती कॉन्टेंट तयार करायचं आहे, का तर मला त्यातनं पैसे मिळणार. कारण मला माहिती आहे की शाहरुख खान एका फिल्मसाठी इतके कोटी चार्ज करतो आणि मग मराठीमध्ये तर त्यांना काय 40-40, 50-50 हजार पर डे मिळतात आणि मला ते हवं आहे. तर मग लोकप्रियतेच्या दृष्टिकोनातनं कलेकडे बघणं गैर आहे का? आता ह्या ज्या तू गोष्टी आता ज्या सांगितल्यास त्या अभिनयाच्या बाबतीतच जास्त आहेत असं वाटतं मला. कारण माझं असं फार प्रामाणिक म्हणणं आहे की अभिनय ही त्यातल्या त्यात थोडी दुय्यम कला आहे. कशा अर्थाने? त्याच्यामध्ये तुला तुझं पोटेन्शियल दाखवायला, टॅलेंट दाखवायला, तुझ्या आतलं हुनर दाखवायला तुला खूप गोष्टी पूरक लागतात. तुला स्क्रिप्ट चांगलं पाहिजे, तुझा रोल चांगला पाहिजे, तुला दिग्दर्शक चांगला पाहिजे, तुला कोआर्टिस्ट चांगले पाहिजेत, तुला निर्माता तुला पैसे देणारा पाहिजे, उद्या सिनेमा काढल्यानंतर तो रिलीज करण्यासाठी त्याच्याकडे पैसा पाहिजे, PR टीम चांगली पाहिजे, थिएटर्स बरे मिळाले पाहिजे, टाईम चांगला मिळाला पाहिजे, लोकांकडे पैसे पाहिजेत त्या सुट्यांमध्ये, तर सिनेमा तुझा बघणार, तो लोकप्रिय होणार आणि त्यानंतर तू प्रसिद्ध होणार. बरं काम केलं असलंस तर किती गोष्टी याच्यामध्ये आल्या. पण हीच गोष्ट तू आत्ता जी मला सांगितलीस ती चित्रकलेबाबतीत होते का? नाही होत. ती गाण्याच्या बाबतीत होते का? ती अभिजात नृत्यांच्या बाबतीत होते का? किंवा कुठल्याही अभिजात कलांच्या बाबतीमध्ये होते का? का होत नाही? कारण त्याच्यात वर्षानुवर्षांची तपश्चर्या आहे. आज एका टेलिव्हिजन शोमध्ये आज माझ्या ह्या कॅरेक्टरला हा पोरगा जातोय अवसर डायलॉग बोलता येत नाही. अरे वो छोड़ ना मैं करके लेगा उससे. त्याला एक एक डायलॉग 2-2 शब्द बोलायला लावून त्याला सीन करायला लावतात. एका रात्रीत ती सिरियल हिट होते आणि तो ॲक्टर किंवा ती ॲक्ट्रेस हिट होते. मग इथे अभिनय कुठे आला? हे लोक नाटकात येऊन दाखवू देत. उघडा पडतो नट नाटकामध्ये, पण टेलिव्हिजनमध्ये तो झाकता येतो. सोशल मीडियावरच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो झाकता येतो. म्हणजे साच लावावा लागतो. कोमल ऋषभच दाखवावा लागतो आणि तो तपासण्यासाठी तानपुरा असतो, पेटी असते. हां, तर हा सूर्य आणि हा चंद्र दाखवावा लागतो. इथे तसं नाही आहे ना. मी टेलिव्हिजनला समजा डायलॉग पाठ करून जातो, उभा राहतो, मी 5 डायलॉग पाठ करून बोलतो, पण समोरचा को ॲक्टर जो नवीन आहे, ज्याला निव्वळ बरा दिसतो म्हणून घेतलाय, त्याला एक लाईन बोलता येत नाही, पण माझा शॉट होतो आणि त्याच्यासाठी मी तासभर उभा राहतो. तो एक डायलॉग बोलतोय तर. आणि टेलिव्हिजनवर दिसताना दोघेही डायलॉगच बोलतायत. म्हणजे हे जे नुकसान होतंय, बघणाऱ्याचं नुकसान नाही होत आहे, त्या करणाऱ्याचा जो अख्खा भ्रम निर्माण झालाय त्याच्या आयुष्यामध्ये, की ज्या भ्रमात तो अख्खं आयुष्य पुढे जगणार आहे की मी नट आहे, त्याचं काय करशील? रील स्टार जे आहेत, करावं त्यांचं बाबा, त्यांना पैसे मिळत असतील त्यांनी करावं काही, पण ते भ्रम जे उत्पन्न होत आहेत त्याचं काय करशील? तो मूळ मुद्दा आहे ना. पैशासाठी करावं का भाऊ? तुमचं बघताय तर जरूर करा तुम्ही, त्याच्याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ते तू जे म्हणतोयस त्यातली कला वेगळी आहे. तिकडेच यायचं मला खरं तर. म्हणजे आता कारण त्या ज्याला कलेसारखं काहीतरी असं म्हणूयात कदाचित त्याला, किंवा कलेच्या जवळ जाणार असं जे काही आहे, ते फेम किंवा प्रसिद्धी किंवा लोकप्रियता किंवा पैसा याच्यासाठी जे चेज केलं जातंय आणि त्याला कलेचं काहीतरी एक नाव दिलं जातं, तर ते योग्य वाटतं का? तसं आहेच ना रे. आता बघ ना, नाटक काय किंवा सिनेमा काय, याच्यात ग्लॅमर एवढा आहे अरे, त्याचा मोह कुणालाही होईल.
म्हणजे आज नाही का आपल्याकडचे अनेक इतर याच्यात काम करणाऱ्या लोकांना घेऊन पण सिनेमे केले. आता तो कपिलचा जो आपला शो हो. आहे, त्या कपिल सुद्धा ऍक्टर, त्याचा मोह नाही ना आवरला त्याला. हो. तो स्टँडअप कॉमेडियन हो. आहे ना, तो ऍक्टर नाहीये ना, तर त्यालाही मोह नाही ना आवरला. बरं, मग हे बाकीच्यांची काय कथा? त्याच्यातला ग्लॅमर हा जो रातोरात लोकप्रिय होण्याची जी गंमत आहे ना, सिनेमामध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये किंवा एक रील असेल तुझं, हो. म्हणजे गुलाबी साडीसारखं एक गाणं असेल की जे सोशल मीडियावरच वाजलं, रातोरात तो स्टार झाला ना. चल, त्या गाण्यात एक गंमत होती, हो. त्याने काहीतरी कष्ट घेतले, हो. त्याने एक गाणं बनवलं छान, त्याला एक छान चाल होती. हो. त्यांनी पण बाकीच्यांचं काय, ज्यांना ग्लॅमर हवं आहे आणि दुसरा पुन्हा तोच अस्तित्वाचा, आपण जो मगाशी मुद्दा म्हटलं ना, की आज काय समजा 100 तुझे लाईक्स असतील, त्याला वाटत राहतं की उद्या 200 होतील माझे. बरोबर. मी 200 लोकांपर्यंत तरी पोचतोय ना, आत्ता 100 लोकांपर्यंत पोचतोय ना, मला बघतायत ना, मला काहीतरी कमेंट येत आहेत ना खाली, म्हणजे तिथे मला काहीतरी सिद्ध करायला मिळतंय ना काहीतरी तिथे. तर हे ग्लॅमरच आहे ना एका अर्थाने. हो. तर त्याचा मोह आहे सगळ्यांना. आणि पण ते घातक वाटतंय का? म्हणजे मुद्दा हा आहे. नाही, त्याला तर आपण काही करू शकत नाही. ते आपल्या हातात राहिलंच नाही. आता ते हातात नाही राहिलं. आता कुणी काय करावं आणि कशासाठी करावं हे आपल्या हातातच नाही राहिलं. ते बघायचं की नाही फक्त हा आपला चॉईस आहे. मला तिथंच खरं तर यायचं की ह्या सगळ्या दंग्यामध्ये म्हणजे ह्याचा जो काही कारण रातोरात मिळणारी प्रसिद्धी आणि त्याच्यासाठी कुठेतरी ते गणित वाटायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे तो प्रयत्न केला जातो बऱ्याचदा. छोटीशी एखादी रील तयार होते, एखादा काहीतरी सिनेमा येतो आणि त्याच्यातनं कोणीतरी फेमस होतं आणि हे सतत तेच घडतं आहे. त्यामुळं कुठेतरी प्रेक्षकांना पण त्याची सवय होत झाली. माझा कान त्याच्यामुळे तयार होत जातोय. गुलाबी साडी एक इंटरेस्टिंग सॉन्ग होतं, हरकत नाही. पण मला त्याचीच सवय आणि गुलाबी साडीसारखेच 100 येतात आणि मला कान माझा जर त्याचाच तयार व्हायला लागला, तरी कुठेतरी आपण जे मगाशी बोलत होतो, मला लता दीदीपासून मी लांब जातोय का ही भीती आहे. मी नाही, माझं म्हणणं आहे की जे माझी कोणी पिढी. माझी पिढी, नवीन जो ऑडियन्स तयार होतोय, जे नवीन पहिल्यांदा गाणी ऐकतायत, लहान मुलं आत्ता, जेव्हा 5 वर्षाची मुलगी गुलाबी साडीवरती नाचते, तेव्हा कुठेतरी ती पूर्वी लता दीदींच्या एखाद्या गाण्यावरती किंवा सुनिधी चौहानच्या गाण्यावरती नाचत होती, आता ती गुलाबी साडीवरती नाचते, हरकत नाही. पण ती तशाच 10 गाण्यांना एक्सपोज होती आहे. कुठेतरी तिच्या गाण्या म्हणजे मी लहान असताना मी लता दीदी ऐकल्या, आशाताई ऐकल्या किंवा अगदी सुनिधी चौहान, कुमार सानूंसारखे गायक ऐकले, सोनू निगम ऐकले आणि आता कोणीतरी ऐकतोय मी. तर त्याच्यामुळे प्रेक्षक पण तयार होत नाही आहे का, रसिक तयार होत नाही का? कारण जर रसिक समाजच तसा हळूहळू बदलत गेला तर त्या अभिजात कलेला रसिक मिळेल का, ही भीती मला वाटते. ती खरी आहे का? अत्यंत खरी भीती आहे ही. कारण काय आहे, हे सुमारांची जी सद्दी आहे ना, ती प्रत्येक कालखंडामध्ये होती असं म्हणू शकतोस तू. आता आपण लहान होतो किंवा मी लहान होतो तेव्हा नव्हती का, तेव्हाही सुमार लोक होते. आता झालंय काय, सोशल मीडियामुळे ते जे आपण असं जे करत राहतो ना, त्याच्यात जे वाह्यात काहीतरी आहे ना, त्याच्यावरच पहिली नजर जाते. बरोबर. ही ह्युमन टेंडन्सी आहे त्यासाठी डिझाईन केलंय. हा डिझाईन केलंय ते. आणि अल्गोरिदम मध्ये तुम्हाला तेच येत राहतं की ते तुम्ही थांबता आणि बघता. त्या अल्गोरिदम मध्ये कधीतरी कौशिकी चक्रवर्ती येते, तिथे थांबता का तुम्ही? कधीतरी तुमच्यामध्ये व्यंकटेश कुमार येतात, तिथे थांबता का एका क्षणासाठी? एखादी गझल येते मेहंदी हसन साहेबांची किंवा असे त्या रीलमध्ये येते ना कधीतरी, तर तिथे थांबता का तुम्ही? तिथे थांबत नसाल तर प्रॉब्लेम आहे. अरे हे मी सगळं बघितलं, थांब ना, हे तर काय आहे, काहीतरी एक देशमधलं काहीतरी गाते ही, ते 30 सेकंदातच असतं. तिथे थांबतो का आपण? तर हे थांबत नाहीये ना, तर याचा अर्थ तुला वाह्यातपणाची सवय लागली आहे. आणि जी सवय लागली जर तुला कळत नसेल तर प्रॉब्लेम आहे. जर तुला ही सवय लागली असं जर कोणी सांगणार असेल ना, तर माझ्या लक्षात येईल ते. प्रॉब्लेम असा आहे, सोशल मीडिया सगळीकडे आहे, सोशल मीडियावर वाह्यातपणा वाढत चाललेला आहे, हे सांगणारं कोणी आहे का मला? जेव्हा माझा स्क्रीन टाईम वाढतो तेव्हा माझी मुलं येऊन सांगतात, बाबा जरा मोबाईल जास्त झालाय तुमचा. किंवा बायको सांगते, ऐक तू जरा बोलत नाहीयेस, तू मोबाईल बाजूला ठेव. तर हे मला सांगणारं जेव्हा कोणीतरी असतं तेव्हा मी थांबतो ना. तर हे सांगणारं कोण आहे तुझ्या आजूबाजूला? म्हणजे आज तुमचा कार्यक्रम अमुक तमुक हा अनेक पॉडकास्टमधला आवडणारा कार्यक्रम आहे असं जेव्हा मला वाटतं,
तर त्याच्यामध्ये काहीतरी आहे, मी अजून ऐकले नसतील समजा, कुणी मला सजेस्ट केलं तर मी तेही ऐकेन, पण तुमचा अमुक तमुक मी ऐकतो तर मला कुणीतरी सांगितलं आणि कधीतरी मी थांबलो होतो ना त्याच्यावर. तर हे जे सजग होणं आहे, ते सजग होणं तुला कळतंय का नाही कळतंय, आणि ते कळत नसेल तर कोणी सांगत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. आणि मला असं स्वच्छ म्हणणं आहे की हे एक समाजकार्य म्हणून आता सोशल मीडिया साक्षरता ही सुरू करायला पाहिजे, कारण हा जो काही वाह्यातपणा आणि ही जी सुमारपणा जो वाढत चाललेला आहे तो नाही थांबणार आहे. तर त्याचं कारण म्हणजे हे नाही थांबवता येणार आहे. मला भीती त्यात अजूनही काय वाटते माहिती आहे का, लहान मुलाला चवच जर मी मँगो एसेन्स किंवा पल्पचीच दिली तर तो म्हणा हापूस बोर लागतोय. प्रॉब्लेम मला तिथे, मला त्याचं भय वाटतंय की मी सवयच मला एसेन्सची लागली आहे, तर मला हापूस आला किंवा पायरी आली तर म्हणे हे काय घाणेरडं. मग नाही, तसं नाही मला वाटत असं होईल, कारण ते जातिवंत फळ आहे ना, की त्याला तुम्ही म्हणजे कितीही झाकलत आणि कितीही तुम्ही त्याची टेस्ट नाही केली तरी जेव्हा खाईन ना तेव्हा कळेल, अरे थांब हे काहीतरी वेगळं, हे काय हापूस आहे? असं व्हावं अशी इच्छा आहे. नाही, होईल तसं होईल ते, पण तुला सांगतो त्याला सामाजिक पण फार कारण आहेत. तुमच्या आजूबाजूला समाज जेवढा सुदृढ असतो ना, तेवढेच तुम्ही याच्यात पण अधिक डोळसपणे शिरता. सुदृढ समाज म्हणजे जे काही सध्या वातावरण चाललं आहे तुझ्या आजूबाजूला, आपल्या आजूबाजूला, ते आता एका वेगळ्या भीषण टप्प्यावर आलंय असं मला वाटतं. आपण धर्मकारण असेल, राजकारण असेल किंवा जातीचं राजकारण असेल, आपण जी टोळकी बनवत चाललोय ना, हे पुन्हा खूप मागे मागे चालल्याचा एक भाव त्याच्यामध्ये आहे, किंवा खरं सांगायचं तर ते वास्तव आहे की आपण टोळक्यांचा समाज तयार करतोय ज्याच्यामध्ये सुसूत्रता नाही आहे. हां, म्हणजे मी कालच असा विचार करत होतो की किती फरक असतो बघ. एका कंपनीचा CEO असतो, त्याला अमुक अमुक कोटी पगार असतो, आणि एक उतरण बघत गेलास तर खाली एक त्या कंपनीच्या चौकीदार असतो त्याच्यापर्यंत. याच्यात इतके स्तर आहेत समाजाचे, त्याच्यातून तुला लक्षात येईल की ह्या माणसाकडे किती जाण आहे समाज म्हणून. तो गुटखा खाऊन थुंकतो, तो कचरा करतो, तो दारू पिऊन कदाचित घरी जात असेल, तो भांडण करत असेल, तो आणि त्याचा CEO, याच्यात काहीच साधर्म्य नाही आहे, जे किमान पक्षी असायला पाहिजे सामाजिक भान म्हणून. जे पर्यावरणीय असेल, जे जात आणि धर्माच्या पलीकडे मानवतेचं असेल, एक समान धागा काहीतरी पाहिजे ना, तो धागा कुठेच नाही आहे. तर हे जी टोळकी आपण बनवत चाललोय ना, मग या गटाचं हे, या गटाचं हे आणि या गटाचं हे, तुला हे कलेच्या बाबतीतही वेगवेगळं काढता येऊ शकतं, इतकी भीषण अवस्था आहे. हा सिनेमा या लोकांनीच बघायचा, हे नाटक या गटातल्या लोकांनीच बघायचं, कारण ते आपल्यासाठी आहे. तर मग कला कुठे आहे? आपलं आणि त्यांचं आहे. तर इतकी विषमता या सगळ्या घटकांमध्ये असेल तर तू ही सुसूत्रता आणणार कशी, आणि ती समाज सुदृढ बनवण्याची जी प्रोसेस आहे ती तू साधणार कशी? म्हणजे मला दुःख तेच वाटतं ह्या काळामध्ये, आज आपल्याकडे समाजाला दिशादर्शक म्हणून काम करणारे लोक नाहीत. 4 नावं सांग मला की एक समाज म्हणून तुम्हाला घडवण्याची प्रोसेस तुमच्याकडे सुरू होते आणि ते लोक काम करतात. नाही, इतकं छोट्या छोट्या गटांचं राजकारण घडतंय, आणि मुद्दा तोच आहे ना की कुठलीही गोष्ट धर्माशी जोडली जाण्याची जी टेंडन्सी वाढली आहे ना, जी मानसिकता वाढली आहे ना, ती प्रचंड घातक आहे. ती फक्त कलेसाठी नाही, जगण्यासाठी सुद्धा घातक आहे. हे सोशल मीडिया वगैरे तर तू लांबच ठेव, मी तिथपर्यंत आपण पोचायचीच गरज नाही आहे. माझ्या रोजचं जगण्याचं भानही मला येऊ न येणं, यासाठीचीच सगळी प्रक्रिया चालू आहे आजूबाजूला.
तर मग त्याच्यातून आपण काय अपेक्षा करणार की अरे हे चांगलं, हे फार डीप असतं बरं का, हां, हां. हे तुम्ही ऐकलं पाहिजे, हे बघितलं हो. पाहिजे, तुम्ही करा. तर ती प्रोसेस मला वाटतं समाज सुदृढ होण्याची प्रोसेस थांबली आहे आपली. आणि मला अजून एक विचारायचं म्हणजे कलाकार म्हणून आम्ही सोसायटी किंवा बाकी लोक सुद्धा म्हणजे सोसायटीपेक्षा मीडिया म्हणूयात, कारण अपेक्षा मीडियाची कलाकारांनी बोलण्याची अपेक्षा मीडियाला असते लोकांपेक्षा. अ, तर मीडिया खूप जास्त अपेक्षा करते का कलाकारांकडून? नाही, त्यांना फक्त ते काहीतरी सनसनाटी करायचं असतं तेवढ्यापुरती. हां. बघा वैभव मंगले हे बोलले, हे बोलले, हे बोलले, हे बोलले, बघा अमुक अमुक हे बोलले, हे बोलले, हे बोलले. मग त्याच्या खाली ती ट्रोल धाड सुरू होते. हो. मग माझ्या बाजूचे बोलतात, ते नसतातच बहुतांश वेळा. मग ते ट्रोल करणारेच लोक असतात. मग तेवढ्यापुरती ते चॅनल किंवा तो पॉडकास्ट किंवा ते काहीतरी बघितलं जातं आणि ते शांत होतं 1-2-4 दिवसांनी. आत्ता क्षणिक स्वार्थासाठी जे काही करता येईल ना, ते करण्याची टेंडन्सी सगळ्यांचीच वाढलेली आहे. आत्तापुरताचा काकबळी कोण आहे? हां, आत्ता कुणाला बळी करायचं आणि माझा आत्ता कसा टीआरपी वाढेल ह्या काही पुढच्या 1-2 दिवसामध्ये आत्ता हम्म. तेवढंच मला बघायचं आहे. त्याच्यात मला डीपमध्ये काहीच करायचं नाहीये. हा मीडियाचा पण प्रॉब्लेम आहे. पण कलाकारांनी पॉलिटिकली वोकल असणं गरजेचं आहे का? कारण एक आय गेस तो एक जुना हिंदी सिनेमा आहे, त्यातलं एक ते डिबेट कायम व्हायरल होते, ज्याच्यात हे आहेत नसरुद्दीन शहाणे, ते बोलतात की कला कोणती आहे, की कोणताही कलाकार हा पॉलिटिकली जर तो पार्टिसिपेट नसेल करत, समाजाला पॉलिटिकल दिशा दाखवत नसेल, तर तो कलाकारच नाही, अशा अर्थाचा एक तो संवाद आहे. तर आत्ता कलाकारांनी पॉलिटिकल पार्टिसिपेट म्हणजे सामाजिकदृष्ट्या तरी त्याच्याबद्दल बोलणं, भाष्य करणं कलाकार म्हणून गरजेचं आहे का? मी कुठल्या बाजूचा आहे प्रेक्षक म्हणून, त्याच्यावर कोण काय बोलते हे त्याचं मी मनावर घेत असतो. मी आत्ता या धारणेचा आहे आणि कलाकार त्या धारणेचा बोलत असेल तर मला वाटतं काय भारी आहे यार, करेक्ट आहे. हे सगळ्यांच्याच बाबतीत असतं. हो, हो. आपली जी धारणा आहे त्या संदर्भात माझ्याशी सहमत असलेला माणूस बोलला की ते मला आवडतं, हो. मग मी त्याला फॉलो करतो. हो. ते तसंच आहे ते. मग आता समाजाची धारणा काय आहे, त्या धारणेच्या अनुषंगाने जर एखादा कलाकार बोलला तर तो चालतो आणि तो जर बोलला नाही तर तो नालायक असतो. आणि माझं असं म्हणणं आहे की कलाकारांना फॉलो करण्याचा काळ आहे खरंच? इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. कलाकारांना खरंच फॉलो करतात? मला नाही वाटत कुठल्या कलाकाराला. म्हणजे प्रकाश राज एवढं आज बोलतोय किंवा बोलतात, तर प्रकाश राज असं बोलला म्हणून त्याचे सिनेमे बघायला जाणारे लोक आहेत? नाही. कला हा वेगळा मुद्दा आहे, त्याचं सामाजिक भान काय आहे हा वेगळा मुद्दा आहे, तो पॉलिटिकली काय बोलतो हा वेगळा मुद्दा आहे. बरोबर आहे. वैभव मंगले काय जॉनरचं काम करतो किंवा काय पद्धतीचा अभिनय करतो ही वेगळी गोष्ट आहे आणि तो पॉलिटिकली काय बोलतो किंवा त्याचं सामाजिक भान काय ही वेगळी गोष्ट आहे. मग त्याच्यावर तुम्ही जोखणार आहात का की तो आता काय बोलला मग आता मी ठरवेन याचं काय बघायला जायचं ते? म्हणजे मग त्याची कला बघायला जाणार आहात का तो हे काय बोलतोय त्याच्यावर तुम्ही त्याला जोखणार आहात? हो. काय म्हणजे? हां. तर मला वाटतं की कलाकारांनी बोलावा का न बोलावा हा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्याला वाटलं की मला कशावरच काही बोलायचं नाही कारण मला बोलता येत नाही आणि माझी काही मतं नाही आहेत. मला काम करू दे, माझं गुणगोविंदाने जे काय आहे ते तिथं मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो, ते मला करू दे. मला इकडे काय चाललं याच्याशी देण्याकडे हा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. मला विचाराल तू बोलतोस का? नाही बोलतो. मी याच्या अगोदर बोलत होतो, पण असं लक्षात आलं माझ्या की मी जी विचारधारा मला अपेक्षित आहे त्या विचारधारेसाठीचा हा काळच नाही आहे. ट्रोल होतो आपण आणि ते ट्रोल घरच्यांना ज्या पद्धतीने सहन करायला लागतं, तर मला वाटतं की ते मी अफोर्ड नाही करू शकत. त्यापेक्षा माझी याच्या पलीकडचा अजून एक मुद्दा असा आहे की तुझं सामाजिक भान काय आहे ते स्वतःपुरती ठेव. तुझ्यासारखे लोक तुला तयार करता येतात का बघ, जे विज्ञाननिष्ठ असतील, जे तर्कसंगत विचार करणारे असतील, ज्यांना भान देणं गरजेचं आहे एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, समाजातला एक घटक म्हणून. त्याच्यासाठी तू तुझ्या पद्धतीने काम कर ना. काही गरज नाही आहे तुला सगळीकडे बोलायची आणि काही करण्याची. कोणी तुझं ऐकत नाही आणि कोणी तुला फॉलो करत नाही. तुझं आत्ता काहीतरी एक ओळ घेणार लोक, ते तिथे लावणार आणि त्याच्यावरनं तू ट्रोल होणार. तुझं अजून मागे पुढे तू काय संदर्भाने बोलल्यास लोक बघत नाहीत. सो मला वाटतं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे तो त्यांनी करावा आणि वैयक्तिक पातळीवर आपल्याला काय अपेक्षित आहे, आपण कसं जगलं पाहिजे याचा विचार करा, बास झालं. जेव्हा तुम्ही रसिक होता आणि तुम्हाला तो आनंद मिळतो
ती जी श्रीमंती आहे त्याच्यापासून आम्ही लांब आहोत कुठेतरी. आणि त्या लांब असण्यामुळे ते वेगळ्या पद्धतीचं दारिद्र्य आलंय. ते कसं दूर करायचं? कारण मला माहिती आहे की मी त्या आनंदापासून, कारण मला तो आनंद मिळालाच नाहीये, तर तो मला आनंद घ्यायचा तरी आहे. मला माहिती आहे की आत्ता मी कर्मदरिद्री आहे. ती श्रीमंती आणायची कशी? कारण मला बाकी सगळ्या श्रीमंतीचे माहिती आहेत मार्ग, रात्र आम्हीच बोलतोय त्याच्याबद्दल, पण ही श्रीमंती आणायची कशी? ही श्रीमंती आणण्यासाठी ना तुला स्वतःवर काम करायला लागेल. आपण स्वतःवर कामच करत नाही. मला काय हवं हे माहितीच नाही आहे मला खरं तर. मला आत्ता एवढं सांगितलं आहे की पैसे कमव. आत्ता मला एवढं माहिती आहे की लोकप्रिय हो, काही ना काहीतरी लोकांच्या नजरेत ये, तुझं अस्तित्व जरा असं तयार झालं पाहिजे, यासाठी काहीतरी कर. हां, मग ते रील करणं असू दे, मग तुझं कुठे अजून सोशल मीडियावर असू दे किंवा काय असू दे, स्वतःचं अस्तित्व. मग तू ब्रँडेड वस्तू वापरण्यापासून ते सुरू होतं. हां, तुझ्या हातातलं घड्याळ मी बघितल्यानंतर आईला कुठलं आहे? राडो आहे? क्या बात आहे यार, 1.5 लाखाचं आहे. तर तिथे तो अस्तित्वाचाच प्रश्न आहे. हां, स्वतःला कुठेतरी काहीतरी सतत प्रूव्ह करत राहायचं आहे. कुठला शर्ट घातला? आईला भारी आहे रे. कुठला? मग मी काहीतरी एक ब्रँडचं नाव सांगतो. कोणाच तरी हातात लुई वितॉनची लुई वितॉन म्हणजे कमीत कमी ही 50-60 हजाराची तरी असेल यार, लाखभर रुपयाची. मग तिला आनंद मिळतो. हां, चला पैसे वसूल झाले माझे. हे ना मला ह्या ग्लोबलायझेशनने शिकवलंय, भांडवलशाहीने शिकवलंय. तू सतत काहीतरी घे आणि लोकांकडनं वाहवा मिळव आणि अस्वस्थ राहा सतत, तुला काही मिळालेलं नाही आहे त्यासाठी. हे जेव्हा तुला कळेल ना, तेव्हा तू आपोआप थोडासा बाहेर पडशील. थांब, हे कशासाठी चाललंय सगळं, जरा मला थांबणार, एकदा मला पुन्हा बघू दे. असं किती वेळा होतं आपल्या आयुष्यामध्ये की आता मला काहीच करायचं नाही आहे आणि मला जरा शांत बसू द्या. आज मला ऐकायचं नाही आहे, मला कुणाला भेटायचं नाही, मला कुणाचा फोन घ्यायचा नाही आहे, मला शांत बसायचं आहे. मला कुणालाही न सांगता फक्त जे संबंधित लोक आहेत त्यांना सांगून मला जरा 2 दिवस मी जरा जाऊन येतो कुठेतरी. मला काही लोक म्हणतात त्या ठिकाणी मला जायचं नाही. मी कुठल्या तरी भागात गेलो आणि मी 2 दिवस जरा फिरून आलो. ते नुसतं निसर्ग पाहणं नसतं, ते निव्वळ झाडांशी निसर्गाशी बोलणं, पाखरांचे आवाज ऐकणं ते नसतं. तू स्वतःला कुठेतरी पाहत राहतोस या सगळ्यामध्ये, या प्रोसेसमध्ये. आणि मग तुला उत्तर आपोआप मिळायला सुरुवात होते. वेळ दिलं की काय पाहिजे तुला नक्की, तुझं काय चाललंय, तुझं काय पाहिजे काय तुला. मग काय पाहिजे मध्ये उत्तर. थांब यार, बरंच काय काय करायचं राहून गेलंय माझं. मग परत कुठेतरी बालपणाकडे जाता, परत कुठल्या तरी मधल्या कालखंडामध्ये जाता जिथे तुम्हाला काय काय सुटलेलं असतं तुमच्या हातून, आणि मग ते कळत न कळतपणे ते तुम्ही करायला लागता. आणि मग तिथे पैसा महत्त्वाचा नसतो, जे फक्त स्वतःच्या आनंदासाठी असतं. स्वचं भान येणं जे आहे ना, की मी आज काय आहे याच्यापेक्षा तू कोण आहेस आत्ता, तू कोण आहेस हे आपलं आपल्यालाच ज्या वेळेला कळतं ना, तेव्हा तुला कळतं ह्याचा काहीही उपयोग नाही. मग मला एक गाणं ऐकून मला बरं वाटतं. मला काहीतरी कुठलं तरी या तांबे खानावळीत जाऊनची ती ह्याची आपली पावट्याची उसळ असते आपली, ती खाऊनही मला आज बरं वाटतं. आणि मी स्वतःमध्ये स्वतःबरोबर राहायला शिकतो. ही जी रसिकता तू जी म्हणालास ना, ही कुठून तुला येते? ज्या क्षणी आपण ह्या सगळ्याचा सोस सोडून स्वतःबरोबर राहायला शिकतो ना, तेव्हा हे येतं आपल्याला. तर तेच मला वाटतं शिकवायची गरज आहे की ह्या सगळ्या रेसपासून तुम्ही स्वतःला कुठेतरी अवे काढा. बरं, ती चूक आहे का? बरोबर आहे, तुम्हाला जायलाच पाहिजे, पैसे कमवायलाच पाहिजे, याच्यात वादच नाही आहे. त्याला पर्यायच नाही, पर्याय नाही आहे. जगण्यासाठी पैसे लागतात, चांगलं जगण्यासाठी पैसे लागतात. पण ते किती लागतात ही डेफिनेशन प्रत्येकाने प्रत्येकाची करायची आहे. अहो, जगण्यासाठी किती पैसा लागतो? नाही, मला किती लागतो तुला नाही माहिती आहे. जगण्यासाठी पैसे लागतात, पण जगण्यासाठी फक्त पैसे नाहीत लागत. हा, जगणं समृद्ध करण्यासाठी, जगणं सुडौल आणि सुदृढ करण्यासाठी तुला पैसा नाही गरजेचा आहे. तुझी ही रसिकता जी आहे ना, ती फार महत्वाची आहे. जाता जाता कारुण्य कुठे दिसलं तर थांबतो का रे क्षणभर आपण? एक काहीतरी मुलगी आईकडे काहीतरी मागत असते आणि तिच्याकडे तेवढे पैसे नसतात.
त्या मुलीला आत्ता ते घेऊन देणे आहेत का? ती तिला बार्गेनिंग करते तिथे. ऐक ना, हे आत्ता नको, आपण उद्या घेऊया. आता हे देऊन दिलं तर चालेल का? हां चालेल आई, चालेल मला. मग ती काहीतरी घेऊन देते तिला आणि ती पोरीला खूप आनंद होतो आणि ती काहीतरी ती खात जाते रस्त्यानं. हे कधी क्षणभर थांबून पाहतो का आपण? एस टी स्टँडवर आई सोडायला आलेली असते, माहेरी चाललेल्या आपल्या मुलीला. तिचे पाणावलेले डोळे पाहून कधी तुमचे डोळे पाणावलेत का? हे छोटं छोटं जगणं आहे जे माझ्याबरोबर सायमल्टेनियसली चालू आहे बाकीच्यांचंही. ते कुठे आपण जोडतो का आपल्याशी? ते पाहतो का? ते नाही पाहत. मग तुझं कसं आयुष्य सगळं होईल? तर हे सुटत चाललं की मग तो एकटेपणा कुठून येतो? मग सगळं कमावलं तरी का आनंद कशाचाच मला होत नाही? सगळं ऐकतो मी रोज उठून. काय तुझं भक्तिसंगीत ऐकतो, अमुक बाबांचं हे ऐकतो, हे करा ते करा, ह्याचा सोस सोडा. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आत पाहत नाही, स्वतःला काय पाहिजे आणि काय नाही आणि कोण आहात याचं तुम्हाला भान येत नाही, तोपर्यंत कशाचा काहीच उपयोग नाही. आणि जर भान तुला आलं नाही तर तू कुठल्या कलेचा चांगला रसास्वादही घेऊ शकत नाहीस. खूप महत्त्वाचं आहे. शिक्षक किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा नेमका रोल काय आहे? म्हणजे कारण ना आत्ता ज्या पद्धतीनं आपण शिक्षकांकडे बघतो, म्हणजे एकतर शिक्षक काय आता ग्लॅमरस जॉब राहिलेला नाही आहे. म्हणजे ज्यांना काहीही जमत नाही किंवा ज्यांना काही कशातही इंटरेस्ट नाही, चांगले मार्क मिळाले नाहीत, अशी लोकं शिक्षणाकडे जातात. आणि कदाचित 10, 15, 20 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आपल्याला खूपच चांगले शिक्षक मिळाले म्हणून आपण आज जिथे कुठे आहोत तिकडे आहोत. तर शिक्षकाचा नेमका तो रोल काय? आणि हे तुझ्याकडून यासाठी जाणून घ्यायचं आहे कारण तू तुझ्या BSc नंतर तू D.Ed. B.Ed. केलं होतं, तुला मराठीचं प्रोफेसर व्हायचं होतं. तर काय वाटतं तुला त्या शिक्षकाबद्दल? तुला सांगू का, पालकांपेक्षा सुद्धा शिक्षक फार महत्वाचा आहे रे तुझ्या आयुष्यामध्ये. आणि वय वर्ष 6 ते एक 14 वर्षापर्यंत हा जो कालखंड आहे ना, जो प्राथमिक आणि माध्यमिकचा जो कालखंड आहे, तो फार महत्वाचा आहे. ते मूल 8 तास ऑलमोस्ट शाळेत असतं, बरोबर आहे. सगळ्यात जास्त संबंध त्याचा घरच्यांपेक्षा सुद्धा शिक्षकांशी जास्त येतो. शिक्षक हा नुसता विषय शिकवणारा माणूस नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तो तुमच्या आयुष्याला रंग भरणारा माणूस आहे, तुमच्या आयुष्याला आकार देणारा माणूस आहे. माझ्या वर्गात 50 मुलं असतील. 50 मुलं एका याची नाही आहेत, एका पातळीवर नाही आहेत. ती कमी अधिक प्रमाणात आहेत हे मला माहिती आहे शिक्षक म्हणून. त्याच्यातले काही हुशार असतील, काही मध्यम असतील, काही ना गतीच नसेल. मला ह्या सगळ्यांसाठी एक कार्यक्रम तयार करावा लागतो, जो म्हणजे माणूस म्हणून घडवण्याचा. येस. मार्कात कमी जास्त असतील ते, एकाला 90 मिळतील, एकाला 50 मिळतील, एकाला 40च मिळतील. ठीक आहे, तो त्याच्या बुद्धीप्रमाणे तो काम करेल किंवा त्याच्या गतीप्रमाणे काम करेल. पण या सगळ्यात समान काय आहे? माणूस म्हणून घडवण्याचं काम. ते तर मी सगळ्यांसाठी सारखाच कार्यक्रम राबवू शकतो ना. नागरिकशास्त्र हे काय फक्त 7वीला शिकवण्याचा विषय नाही आहे ना. नागरिकशास्त्र म्हणजे नागरिक तयार करण्याचं शास्त्र आहे ना. मग नुसता नागरिक म्हणजे मतदानाचा अधिकार बजावणारा नागरिक नाही ना. ज्याच्यामध्ये एक जाणीव असलेला आणि असा सघन असलेला नागरिक, ज्याला समाज म्हणून काय आहे हे कळलं पाहिजे, समाज भान म्हणजे काय ते कळलं पाहिजे, कर्तव्य, हक्क आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मानवता हा धर्म शिकवणं, ही सगळी मूल्य शिकवणं, प्रत्येकाला रसास्वाद घेण्यासाठी तयार करणं, कलांची ओळख करून देणं, तर्कसंगत विचार करायला लावणं, विज्ञाननिष्ठ बनवणं, हे काम शिक्षकाचंच आहे ना. तर त्याच्यावर केवढी जबाबदारी आहे. तिथेच येणार होतो खरं तर मी. मग हे जनगणनेपासून जी काही कामं करायला आपण शिक्षकांना लावलेली आहेत, आता करतात की नाही मला माहिती नाही. हो करतात. आज शिक्षकांना माझ्या मते भरपूर पगार आहेत. 7व्या 8व्या वेतन आयोगाप्रमाणे भरपूर पगार आहेत त्यांना. शाळेव्यतिरिक्त त्यांना कामं असतील मला माहीत नाही, पण हे काम फार महत्वाचं आहे. माणूस म्हणून घडवणं, काय शिक्षकाला किंमत आहे आज. तर ह्या सगळ्याची ओळख या वयोगटातल्या मुलांना करून देणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. माझ्या कालखंडामध्ये मला अजूनही आठवतंय, गोष्टी सांगायला आमच्या नेनेबाई यायच्या.
ऑफ पिरियडला गोष्टी सांगायला नेनेबाई यायच्या, आमच्या भिडेबाई यायच्या, मिस्त्री गुरुजी काही कारण नसताना गॅदरिंग बिदरिंग काही नाही आहे तर जे आपल्याला नाटकाचे धडे असायचे नाही का हिंदीमध्ये मराठीमध्ये, तर वर्गामध्ये ते आमचं नाटक बसवायचे. पिकनिकला जाताना सगळी मुलं एका रांगेत घेऊन जाणं, डबे खायला घालणं, तिथे जाऊन शिक्षकांनी स्वतः भेळ बनवणं, ते आम्हाला देणं, एक प्रार्थना म्हणणं आणि सगळ्यांनी तिथून परत संध्याकाळी तिन्ही सांजेला घरी परत येणं, हे अजूनही मला लख्ख आठवतंय. तर याच्यातून किती प्रकारचं भान त्याने आम्हाला दिलं होतं. 4-4 जणांचे ग्रुप करा आणि डबे वाटून खा हे तेव्हा आम्हाला सांगितलं होतं सहलीला. 4 जणांचे ग्रुप करायचे, तुम्ही 4 जणांनी एकमेकांचा डबा वाटून खायचा रे. तर हे भान कुठून दिलं आम्हाला त्यांनी. आजही शूटिंगला गेलो की मी थोडंसं जास्तच घेऊन जातो अन्न, घे रे याच्यातलं पण घे थोडं थोडं. हे माणूस म्हणून भान आहे ना. तर ते कुणी दिलं? ते शिक्षकांनी दिलंय आम्हाला. गाणं शिकवायच्या आम्हाला वर्गामध्ये, कवितेला चाली लावायच्या भिडेबाई. तर हे कुणी केलं? हे शिक्षकानेच केलं ना. म्हणजे किती मोठं काम आहे. समाज एक समाज म्हणून विद्यार्थ्यांना घडवणं हे केवढं मोठं काम आहे. शिक्षक फार महत्वाची कामगिरी आहे रे, फार महत्वाची कामगिरी. आणि आपण सगळ्यात दुर्लक्षित जो घटक आहे आज तो शिक्षक आहे. आणि तोही माध्यमिक प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे. त्याच्यासाठी लवकर नाही केलं तर पुढच्या पिढ्या बर्बाद आहेत. बिचार शिक्षकांना आता अर्धाहून जास्त ॲडमिनिस्ट्रेटिव्हच कामं दिली आहेत. हे काम करायला त्यांना वेळच नाही मिळत. भयंकर भयंकर मोठं काम आहे, भयंकर काम आहे. ना त्यांना ट्रेनिंग्ज आहेत, ना त्यांना इनफ पगारही नाही आहेत त्यांना, त्यांना प्रतिष्ठा पण नाही आहे. तुला हा किस्सा माहिती आहे की नाही माहिती नाही मला. आपले वराड निघाले लंडनला, लक्ष्मणराव देशपांडे. ते जर्मनीला गेले होते. ओके. आणि त्यांच्या पासपोर्टचा काहीतरी इश्यू झाला का काहीतरी झालं आणि त्यांना पटकन तिकडच्या सिक्युरिटीवाल्यांनी घेराव घातला आणि त्यांना कॉर्नर केलं. आणि ते बॅडली बिहेव करतात सिक्युरिटी आणि एअरपोर्टवरची सिक्युरिटी सगळे. आणि त्यांना तिकडे तसं कॉर्नर केलं आणि वगैरे. काय करतात ते मोठे ऑफिसर वगैरे कोणतरी आले असतील, त्यांनी काय करतात तर त्यांनी सांगितलं की मी शिक्षक आहे, प्रोफेसर, आणि माझी बायकोही शिक्षिका आहे. तर त्याच क्षणी ते जे इथे होते ते डायरेक्ट इथे आले. ओ सॉरी तुम्ही शिक्षक आहात, काय झालं, काय प्रॉब्लेम झाला आहे? ओके असं झालं, ओके आपण ते सॉर्ट आउट करूया. ओके नो वरी ओके आपण करूया. आणि ते सॉर्ट आउट झालं. ओके. आणि ते भारतात परत आले. काही दिवसांनी तिथल्या महापौराचं त्यांना लेटर आलं की तुम्ही शिक्षक आहात, आम्हाला माहीत नव्हतं, आमच्याकडनं कदाचित चुकीची वागणूक तुम्हाला दिली गेली असेल, तर मी आमच्या सरकारच्या वतीने तुमची माफी मागतो. बापरे, केवढा सन्मान. शिक्षकासाठीचा हा सन्मान म्हणजे त्या देशामध्ये शिक्षकाला काय महत्व असेल. आणि बघा समाज कुठे येतो. आणि आम्ही फक्त गुरुपौर्णिमा करतो, गुरुला भेटून वंदन बिंदन आणि काय वगैरे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, बाकी त्याचं आम्ही काहीही करत नाही. त्या शिक्षकाला आम्ही इतर दिवशी काहीही महत्त्व देत नाही. समाजातलं त्याचं स्थान आम्हाला द्यायचं नाही आहे. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी. हे ते बऱ्याच शिक्षकांनाही माहिती नाही आहे की आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही. म्हणजे साधारण तुझ्या लक्षात आलं असेल, कुणाला कशाचंच भान नाही आहे. एक चाललंय आपलं, एक काहीतरी एक चाललंय आपलं. हां, कर्मधर्म संयोगाने चालू आहे. हा, मग ते तेंडुलकर म्हणतात तसं आहे ना. विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते की हे एकाच दिवशी असं काही बंद पडेल की ते पुन्हा लवकर सुरू नाही होणार. की मी कुठेतरी वाचलं होतं, म्हणजे आता कोणाचं हे कोट होतं मला आठवत नाहीये, इंग्रजी कोट होता. आर्ट, व्हॉट इज आर्ट? तर आर्ट इज अन एक्सपिरियन्स, अनुभूती. तर जी कुठली गोष्ट तुम्हाला काहीतरी एक अनुभव देऊन जाते ती म्हणजे कला आहे. तुझ्यासाठी कला म्हणजे काय आहे? म्हणजे तो एक्सपिरियन्स आहे, त्यात काहीतरी शोधणं आहे, एक्सप्रेशन आहे. म्हणजे तू आता मागे तुझ्या एका इंटरव्ह्यूत पण मी पाहिलेलं की
का वेगवेगळा माणूस कला करतोय, तर एक्सप्रेस करायचंय. म्हणजे तुला चित्रातनं वेगळं काहीतरी एक्सप्रेस करता येतंय, गाण्यातनं वेगळं काहीतरी एक्सप्रेस करता येतंय. वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेशनचं माध्यम म्हणून ती कला आहे. तर तुझ्यासाठी कला किंवा आर्ट ज्यावेळेस म्हणतो आपण, कारण तू कलाकार आहेस आणि तू आता वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा ट्राय करून बघतोय, त्या शोधतोय, ते तुला काहीतरी आवडतंय, तर ते नेमकं काय आहे तुझ्यासाठी? खरं सांगू का, याचं डेफिनेट असं उत्तर नाही देता येणार. एक्सप्रेशन, अभिव्यक्ती हा तर एक आपण सगळेच एक वापरणारा, आपण वापरतो हा शब्द. हो. माझ्यासाठी कला हा अस्तित्वाचा मुद्दा आहे असं वाटतं मला. बरं. आणि का असं? हां, तुम्ही काय सराउंडिंगमधनं येता, तुमचं बालपण कसं गेलंय, तुम्ही कुणाकुणाबरोबर राहिला आहात, तुमच्या आजूबाजूचं वातावरण काय होतं, ज्याच्यामध्ये तुमची कौटुंबिक परिस्थिती, तुमची मित्रमंडळी, तुमची शाळा, कॉलेज आणि निसर्ग, या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर जात असतात. हं. तुमच्या आतमध्ये त्या झिरपत राहतात आणि त्याच्यातून तुमच्या अस्तित्वाचा लढा सुरू होतो. ते एक इन्स्टिंक्ट असतं आतमध्ये कलाकाराचं, जिथे वैभव मांगले ह्याची जाण मला यायला लागते. त्याच क्षणी वाटतं हे अपुरं आहे. नुसतं वैभव मांगले असून नाही चालणार आहे माझ्यासाठी. वैभव मांगलेला काहीतरी एक्सप्रेस करता यायला पाहिजे, त्याला म्हणता आलं पाहिजे काहीतरी. हं. तर ते म्हणता कशात नाही येईल, तर तो जो शोध आहे तो जेव्हा सुरू होतो तेव्हा तुम्हाला आत कला सापडते. मग ते गाणं असेल, मग ते चित्र असेल, मग ते नृत्य असेल, किंवा विणकाम, भरतकाम, किंवा उत्तम स्वयंपाक, हे काहीही कलेचं माध्यम असू शकतं. तुझ्या आजूबाजूची माणसं बघ, जे कलाकार आपण जे म्हणतो ना, किंवा तुझ्या घरातले अमुक अमुक आईच्या किंवा अमुक अमुक आमच्या घरातल्या स्त्रीच्या हातचा स्वयंपाक, तो हो. तिच्या अस्तित्वासाठीची गोष्ट असते. हं. ओळख असते ती. ओळख. तुला जर ओळख घडवायची असेल आणि जर तुला तुझ्या हाताला कला सापडली, तर त्यातून तो माणूस निर्माण करतो ती गोष्ट. क्या बात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं वैभव मांगलेसाठी कला आहे. काय आहे तर वैभव मांगलेसाठी कला ही त्याच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला एकटा अभिनय पुरला नाही, हं. म्हणून मला गाणं गाता यायला पाहिजे असं वाटलं, म्हणून मला चित्र काढावंसं वाटलं, म्हणून मला उत्तम स्वयंपाक आलाच पाहिजे असं मला वाटलं. तर ह्या त्यातून आलेल्या गोष्टी आहेत असं वाटतं मला. एकदा म्हणजे माणसाला नुसती कला येते आणि तो गप्प बसतो का? नाही. नुसती कला नाही तो प्रसवत, त्या कलेतनं तो स्वतःचाही शोध घेत राहतो. म्हणून ही मोठी नावं आहेत ना सगळी आपल्या आजूबाजूला जे आपण पाहतो, तर ती त्यासाठी त्यांनी कलेमधून स्वतःला शोधलेलं आहे. म्हणून ती वेगळं काहीतरी करू शकली, जी लोकोत्तर काम करू शकली असं मला वाटतं. म्हणून ते माझ्याकडे आहे किंवा त्यातून मी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं मला. पण प्रामाणिकपणाचं म्हणशील तर मी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने माझं दिलेलं काम मी चोख करतो. आजपर्यंत मी कधीही कुठेही उशिरा जात नाही. मी वेळेवरच पोचतो. माझं काम दिलेलं आहे ते मी 110% करण्याचा प्रयत्न करतो. जे लोकांनाही आवडतं, जे निर्मात्यालाही आवडतं, दिग्दर्शकालाही आवडतं. त्याच्यामुळे लोक खुश असतात. सो ते मी सांभाळतो की मला झोपताना आज मी पाट्या टाकल्या यार, आज मी बरं नाही केलं काम. हां, मला जिथे पोचायचं होतं आजच्या प्रयोगामध्ये किंवा आज जसं काम करायचं होतं ते कदाचित माझ्याकडनं नाही झालं तर मला त्रास होतो की अरे का नाही झालं आज तुझ्याकडनं, काय व्यवधानं होती बाकीची तुला, अच्छा हे डोक्यात होतं का, ओके उद्या नका असं करू, हां ओके झोप आता. तर हे घडतं माझ्या बाबतीमध्ये. मला एक विचारायचं, म्हणजे तू आत्ता बोलताना कला आणि प्रामाणिकपणा याच्याबद्दल बोलला. का महत्त्वाचा आहे प्रामाणिकपणा? म्हणजे काय होतं जर मी आत्ता बघितलं तर काय रस्त्यावरतून घरी येताना किंवा जाताना सगळेच जण सिग्नल तोडतायत, कोणी फुटपाथवरनं गाडी घालतंय, कोणी कुठेतरी नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे, रस्त्यावरती थुंकलंय, कचरा पडलाय रस्त्यावरती. सगळेच वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रष्ट आहेत, कुणी प्रामाणिक नाही, हे मी रोज बघतोय. मग कामाच्या बाबतीत तो प्रामाणिकपणा का महत्त्वाचा वाटतो तुला? कलेच्या बाबतीत ते नाही म्हणता येत अरे, कारण शेवटी उत्तर स्वतःला द्यायचं असतं. तुला कोणी बळजबरी केलेली नाही ही कला सादर कर म्हणून. तुझ्या कोणी मागे लागलेलं नाही तुझी कला सादर कर म्हणून. तू स्वतः स्वेच्छेने इथे आलेला आहेस आणि ज्या कामाचे तू पैसे घेतो आहेस, जी तुझी आवडणारी गोष्ट आहे, तर ती जर प्रामाणिकपणे नाही केलीस तर तू म्हणजे काय करतोयस तू?
तर म्हणजे मला असं म्हणजे जातीवंत कलाकार जे आहेत तर मला असं नाही वाटत कुणाला झोप येत असेल असा अप्रामाणिकपणा केला तर. शेवटी उत्तरं आपली आपल्यालाच द्यायला लागतात ना रे, म्हणून आपण त्यांना कलाकार म्हणतो ना. सगळे कलाकार होत नाहीत ना. कलाकार आपण त्यांनाच म्हणतो की ज्यांच्या अंगी ती ताकद आहे कला प्रस्तुत करण्याची, आणि प्रत्येक प्रयोगागणित प्रत्येक कलेगणित जे सादर करणार आहेत त्याच्यामध्ये 2 पावलं पुढे जाण्याची ती प्रोसेस आहे ना. दरवेळेला आम्ही प्रयोग का म्हणतो नाटकाचा, कारण आम्ही दरवेळेला 1 पाऊल पुढे जातो. हो. तर मग ते आपण नाही केलं प्रामाणिकपणे तर आपण प्रतारणा कोणाची करतोय? प्रेक्षकांची करतोय, निर्मात्याची करतोय, दिग्दर्शकाची करतोय का स्वतःची करतोय? तुला आज कळणार नाही कदाचित, पण अजून 2 वर्षांनी कळेल हा पाट्या टाकतोय. तुला आठवतील कलाकार की नाही रे हे पाट्या टाकतात. म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट शो जरी असला जिथे पब्लिक खूप असतं, व्यवस्थित स्टेज नाही आहे, ओपन एअरला शो आहे, तिथे सुद्धा आम्ही पाट्या टाकत नाही. अरे म्हणजे मी टाकत नाही, कारण प्रेक्षक आपल्याला फॉलो करतो. 100 एक माणूस असतो जो आपल्याला अत्यंत काळजीने बघत असतो, जो आपल्यावर प्रेम असतं म्हणून बघत असतो आपल्याला. त्याला तरी दुखवण्याचा मला काय अधिकार आहे? बरोबर. म्हणून तो प्रामाणिकपणा कलेमध्ये शक्यतो नसतो. तू म्हणतोयस तसं असतीलही काही कलाकार किंवा असतात. कलेच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलीही कला म्हणू, चित्रपट म्हणू, गाणं म्हणू, चित्रकला म्हणू, कुठल्याही कलेच्या बाबतीत मासेससाठी बनवलेला एक विशिष्ट कला असते किंवा एक विशिष्ट प्रकार असतो, आणि क्लासेससाठी बनवलेला किंवा क्लासेस साठी बनलेला म्हणूयात एक विशिष्ट प्रकार असतो. असं काही असतं का एकतर कलेच्या बाबतीत की ही आर्ट फिल्म आहे, ही फक्त इंटेलेक्च्युअलसाठी कारण आपण तसं बघतो ना की नाही, ही त्यात म्हणजे विषय कदाचित इतका मस्त असतो, विषय कदाचित सगळ्यांच्या आयुष्यातला असतो, पण ते इतकं काय काय वेळेस जड करून सांगितलेलं असतं ना की मी पोचूच शकत नाही तिथपर्यंत. मग काय काय वेळेस इतकं शब्दबंबाळ केलेलं असतं की मला जे फील करायला हवंय ना तिथपर्यंत मी पोचतोय, पण कदाचित माझ्या आजूबाजूचे लोक नाही पोचू शकणार याची भीती वाटते. तर कलेच्या बाबतीत मासेससाठी वेगळं, क्लासेससाठी वेगळं असं असतं का, आणि असेल तर का? पुन्हा हा मुद्दा सिनेमा आणि नाटकांसाठी येतो. हो. हा, तो सगळ्या कलांसाठी लागू नाही होत. हो. म्हणजे मासेससाठी एक वेगळं चित्र बनवलंय आणि किंवा गाण्याच्या बाबतीत गाण्यासाठी पण असं नाही होत की हा, ते सुगम संगीतामध्ये होऊ शकतं, जे लाईट म्युझिक आपण ज्याला भावसंगीतामध्ये ते होऊ शकतं की एक गाणं मी असं मासेससाठी बनवलं. पुन्हा याच्यामध्ये 2 भाग आहेत. मगाशी जसं म्हटलं तसं, तो समाज घटक कुठला आहे, तो कुठून येतो, तो काय बिलॉंग करतो, आत्तापर्यंत त्याचं जे अपब्रिंगिंग झालेलं आहे ते काय पद्धतीने झालेलं आहे, ह्याच्यावर फार गोष्टी अवलंबून आहेत. हां, म्हणजे शेतमजूर म्हणून जे काम करणारे लोक आहेत, ज्यांचं थोडं समजा शिक्षण कमी आहे, पण रोज शेतावर जाऊन कामं करणारी आणि पोटार्थी लोक आहेत, त्या लोकांना तू काय दाखवशील किंवा काय ऐकवशील याचं भान असायला पाहिजे. आणि ते भान तू म्हणतोयस त्या पद्धतीने की मी त्या लोकांसाठी हे गाणं बनवलंय. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणू की आनंद शिंदे, मिलिंद शिंदे जे गातात ते मासेससाठी आहे, कारण ते फोक मधनं येतात, ते लोकसंगीतामधून येणारे लोक आहेत. ते ज्यांच्याकडे वाघ्या मुरळी आहे किंवा गोंधळासारखे प्रकार असतील किंवा आमच्याकडे कोकणामध्ये नमन असतं म्हण, दशावतार असतं म्हण, तर ते फोक आहे, ते लोकसंगीतामधनं आलेलं आहे. जिथे भात कापणीला आमच्याकडे वेगळी गाणी म्हणतात, भात कापताना नाही का, जात्यावर म्हणण्याच्या ओव्या नाही आहेत, आमच्याकडे वेगळी गाणी आहेत जात्यावरची म्हटली जाणारी आहेत. कांडप करताना तो जो रिदम होतो मुसळाचा, म्हणजे आमच्या लहानपणी जे नाचणी कांडायला लागायची, त्याचे मुसळ पडायचे, जे घाव पडायचे, जे रिदममध्ये पडायचे, आणि त्या रिदमवर त्यांची गाणी तयार झाली होती. तर ते सगळं लोकसंगीत आहे ना. मग लोकसंगीत बेस्ड असलेलं जे गाणं आहे ते मासेसचं म्हणून कसं चालेल? ते पण अभिजातच आहे ना. करेक्ट. मग एक वेगळा वर्ग असा आहे की ज्याच्यामध्ये क्लासिकल ऐकलं जातं, ज्याच्यामध्ये नाट्यसंगीत ऐकलं जातं, ज्याच्यामध्ये कीर्तन आहे, हां, ते जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, तर ते वेगळं गाणं ऐकणारे आहे. मग हे क्लासी आणि हे मासी असं नाही करता येत तुला. तू काय सराउंडिंगमधनं येतोस ना, हां, मग तू हे ठरवू शकतोस की त्याचं मूल्य काय आहे, त्यात वापरले जाणारे शब्द काय आहेत, ते काय रिदमवर वाजतं,
की नुसतं ढॅकचिक 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 आहे. हो. तर त्याच्यावरनं तू त्याची प्रत ठरवू शकतोस, पण हे क्लासिक आहे हे मासी असं तुला नाही वेगळं करता येणार. हम्म. म्हणजे आज महाराष्ट्राचं लोकसंगीत म्हटल्यानंतर तुला हेच सगळे प्रकार आठवणार, तर मग ते मासिसचं म्हणून चालेल का? ते तर अभिजातच आहे. हम्म. ते तर हे भारतीय अभिजात संगीतापेक्षा ते अभिजात आहे. हो. जे आदिवासी आज जे नृत्य करतात किंवा आदिवासी गाणी आहेत आमच्या पट्ट्यामध्ये गाणारी, ती तर किती शतकानुशतकं चालत आलेली गाणी, मग ते मासेसचं कसं म्हणणार त्याला? तर हे थोडंसं मला वाटतं मगाशी म्हणलं त्या पद्धतीने. मग अशी गाणी येतात का जी थोडी कमरेखालची असतात, हम्म. मग अशी गाणी येतात का जी फक्त लग्नात वाजतात आणि त्याच्यावर नाचायला आवडतं. हम्म. मग ते आपण म्हणू शकतो की हे थोडंसं एक अशा क्राऊडसाठी बनवलं की ज्याला फक्त धांगडधिंगा म्हण किंवा त्या पद्धतीच्या गाण्यांनी त्यांचं मनोरंजन होतं, हो. जे काही वर्गाचं होत नाही आणि काही वर्गाचं होतं. ते मासेस आणि आपण क्लास असं आपण म्हणू शकतो. तर आता इकडेही जे गाणारे लोक आहेत ते काही सगळेच क्लासिक गातात असं नाही ना, तेही पैशासाठी गाणारे अनेक लोक आहेत. हम्म. जे एकावर एक आवृत्त्या काढणारे सुद्धा अनेक लोक आहेत. त्याच त्याच पद्धतीची गाणी घेऊन काय म्हणतो लोकांच्या ती जी भावना आहे त्याचा वापर करून त्याच त्याच पद्धतीची गाणे गाणारे पण लोक आहेत. हो. तर ते काही तसं दोन्हीकडे आहे. ते मासेससाठी तिकडे मासेससाठी काम होतं, इकडे मासेससाठी काम होतं. आपण गाण्याबद्दलच आता थोडंसं आलो तर म्हणून मला विचारायचं आहे, कारण तू गाणी ऐकतोस, तू बऱ्याचदा बोलतोस गाण्यांबद्दल, तुझा छान कान तयार आहे, असं म्हणायला हरकत नाही, कानसेनस तू. तर गाणं ऐकणं म्हणजे काय आहे? म्हणजे आम्हाला ना कधी कोणी गाणं ऐकायला शिकवलं नाही, किंवा कान तयार असणं किंवा काय एखाद्या गाण्याचं रसग्रहण करणं म्हणजे काय असतं हे कधी त्या कॉन्सेप्ट्सलाच आम्ही इंट्रोड्यूस नाही होत. तर गाणं एन्जॉय करणं किंवा संगीताची पूर्ण अनुभूती घेणं म्हणजे काय आहे आणि ती कशी करायची? अवघड प्रश्न आहे हा तुझा खरं तर, की ते कसं होतं, प्रोसेस काय असते. तर मला वाटतं हा पुन्हा संस्कारांचाच भाग असावा की काय असं वाटतं मला. तुझ्या घरात काय ऐकलं जात होतं, तुझ्या घरात काय ऐकतात, तुझ्या आजूबाजूचे लोक काय ऐकतात, हम्म. त्याच्यावर सुद्धा खूप परिणाम होतो. म्हणजे माझ्या घरामध्ये मी समजा क्लासिकल ऐकतो, तर ऑफकोर्स माझ्या मुलांनी ती ऐकावं अशी काही माझी अपेक्षा नाही आहे. पण किमान हे काहीतरी लावलंय तर ते एक सलग काहीतरी 40 मिनिटं चालू असतं हम्म. एका विशिष्ट लयीमध्ये, आणि मग त्याच्यात एक द्रुत लय येते आणि एक एक बंदिश येऊन ते गाणं संपतं. तर हे काय आहे हे तर त्यांना त्याचा आदमास येतो. मग त्याच्यावर कधीतरी षड्जावर मग गेल्यानंतर तो सूर लागतो आणि मग एखादा राग तो जो जेव्हा गायक गात असतो आणि ते ऐकता ऐकता बाकी जेव्हा काहीतरी सुगम लागतं तेव्हा एकदम माझी मुलगी म्हणते, बाबा हे परवा तुम्ही ऐकत होता त्या गाण्याशी हे काहीतरी आहे का मिळतं जुळतं याचं. हम्म. तर तो कदाचित बागेश्री असेल तर तो म्हणतो हा तो जो भाव होता बागेश्रीमधला, तर हे बागेश्री बेस्ट गाणं आहे, इथे कान तयार होतोय याचा अर्थ. मी सगळी धागडधिंग्याची गाणी ऐकतो आणि अचानक एके दिवशी मी तिला म्हणतो की हे गाणं ऐक ग जरा बघ. अधीर मन झाले मधुर घन आले धोक्यातुनी. तर बाबा म्हणतं हे कोणाचं आहे? जे अजय अतुलचं तू ऐकत होतीस ना सैराटमधली सगळी गाणी, हे त्याचंच गाणं आहे. अहिला बाबा हे काय भारी आहे. तर इथे तिचा कान तयार करण्याची प्रोसेस सुरू होते. हम्म. ती सगळं जगातलं म्युझिक ऐकत असेल तर त्यातले ते बेस शोधायचा प्रयत्न करते. हम्म. त्यातलं जे सौंदर्य आहे, अस्थेटिक्स आहे गाण्यातलं, ती शोधायचा प्रयत्न करते. तर हा संस्कारांचा भाग आहे. आपण गाण्यातलं अस्थेटिक शिकवत नाही मुलांना, सौंदर्य शिकवत नाही. लताबाई गातात म्हणजे काय गातात, आशाबाई गातात म्हणजे काय गातात, कविता कृष्णमूर्ती गाते म्हणजे काय गाते, किशोर गातो म्हणजे काय गातो, हे तुम्ही बसून कधी सांगितलं मुलांना? चला आपण आज गाणं ऐकूया मस्तपैकी, या बसा. मग एक गाणं लागतं काहीतरी आमच्या घरामध्ये आणि आम्ही गाणं ऐकतो. काय आवडलं बाबा, ही काय ही ओळ किती सुंदर होती ना, परत लावूया. तर मी त्यांना जागा ऐकवतो. मी त्यांना त्या बघ कंपोजिशन बघा हे कुठून सुरू होतं बघ, बघ ह्याच्यामध्ये पीस बघ काय वाजवला येतो, बघ हे गाणं इथून उठतं, हा एंड कसा केलाय बघ, ते कसं लँड होतं बघ गाणं. हे अस्थेटिक्स शिकवायला पाहिजे ना. ते शिक्षकांनी पण करायचं काम आहे ना, ते नुसतं पालकांनी करायचं काम नाहीये.
का नाही शाळेमध्ये एखादा असा क्लास असू शकत की आज तुम्हाला मी अभंग तुकयाचे तुम्हाला मी ऐकवणार आहे, बघूया लताबाई काय आज काय गायलं ते तुम्हाला मी सांगतो किंवा सांगते जे काय आहे ते. हे का नाही सांगत आपण? भजनाने सुरुवात करा, सिनेमाच्या गाण्यांनी सुरू करा आणि हळूहळू जा ना बंदिशींकडे. राग बेस्ड अनेक गाणी आहेत, त्याच्यातनं हळूहळू आपण रागाकडे जाऊ, बंदिशीकडे जाऊ आणि एक राग 40 मिनिटाचा ऐकूया ना त्यांना. तर हे अस्थेटिक्स कान तयार करावा लागतो. माझ्या आजूबाजूला ते वातावरण होतं का? तर ते होतं. माझे मित्रांच्या घरी क्लासिकल ऐकलं जात होतं. माझी आई थोडं बहुत गायची, माझे वडील थोडं बहुत गायचे. त्यांच्यामुळे मला रफी ऐकायला मिळाला. आईमुळे कदाचित मला सुमन कल्याणपूर कळली असेल, आईमुळे कदाचित मला लता मंगेशकर कळली असेल. आणि लता मंगेशकर ऐकल्यानंतर म्हणलं की हे गाणं काहीतरी वेगळं आहे, हे इथलं गाणं नाही आहे, हे गाणं तिकडचं आहे. हे मला तेव्हा जाणं, अनुभूती आलेली गोष्ट आहे. तर हा संस्कार करावा लागतो ना तुमच्या आजूबाजूला. तुम्ही पेरेंटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, एस्थेटिक्स येतं ना. आणि एस्थेटिक्स काय फक्त गाण्यात, कलेत नाही आहे, ते रोजच्या जगण्यामध्ये आहे. थोडी थोडी रोज चव द्यायला लागणार आहे. म्हणजे आज एका दिवशी मी आमटी करतो घरामध्ये चिंचगूळ टाकून, किंवा एक दिवशी मी मसाल्याची आमटी करतो. हां, तर एक भुरका मारल्यानंतर आज माझी बाबा आज काहीतरी वेगळे केलेत ना, काय टाकलेत? करेक्ट, सांगतो आता तुला मी काय केलं ते. आज मी हा मसाला टाकला, आज मी तो तेलावर जास्त थोडासा फ्राय केला, त्यामुळे टेस्ट बदलली त्याची. हे अस्थेटिक्स आहे. आणि हे फक्त गाण्यात नाही आहे, ते जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर, स्तरावर तुम्हाला ते डेव्हलप करावं लागतं. आणि त्यासाठी पालकांची आणि सराउंडिंग, तुझ्या बाजूच्या वातावरणाची फार मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून तो जो कान तयार होतो ना, तो ऐकून 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 तयार होतो. खरं सांगू, अजून एक, आता हे मी तुला छान गोलमोल करून सांगितलं सगळं, पण अजून एक खरं सांगतो, मला असं वाटतं अभिजात क्लासिकल ऐकण्याचा कान हा तिथूनच येतो. म्हणून ते 1000 लोकांसाठीचं म्युझिक नाहीच आहे, ते 150 लोक येऊन बसून ऐकण्याचंच गाणं आहे. हे थोडं रेस्ट्रिक्टिव्ह नाही वाटत का? म्हणजे मला खूपच प्रामाणिक प्रश्न आहे हा, बरं, की हा हे तुला सांगतो मी. आता मला सांग, आपल्या पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सव होतो. अरे काल सवाईला दिसला नाहीस तू? म्हणजे मी गेलो होतो आणि सवाईला मी जातो. हां, तर हे एक त्याच्यामध्ये जास्त असतं. म्हणजे अनेक माझे मित्र आहेत, अरे काल मी गेलो होतो, गाणं काही जमलं नाही. तुला काय कळलं त्या गाण्यातलं रे? ती जी कोणी कलाकार होती किंवा तो जो कोणी गायक होता, त्या गायकाचं गाणं आज रंगलं नाही याचा अर्थ त्याने गाणं सादर केलं नाही असा होत नाही. त्याला हवे ते रंग नाही भरता आले, त्याचं एक ॲव्हरेज गाणं होत असते. तर हे एक फॅड आहे असं मला फार वाटतं. की आम्ही गेलो होतो मैफिलीला, बरं का, आम्ही पहिल्या रांगेत होतो. हो, आम्ही बसलो होतो, आमच्याकडे ते हे बसले होते लोक. हो हो हो, तुला गाणं काय कळलं? तुझं 1000 वेळा असा मोबाईल बघतोस तू. वा वा वा, क्या बात आहे. हा हा, काही हरकती आल्या की आपोआपच दाद येते. हा, सम कळली म्हणजे लोकांना वाटतं की आपल्याला गाणं कळलं, तर तसं नाही आहे ना. तर ते गाणं कळायला ते पण तपश्चर्या आहे. अरे, चांगलं गाणं कळणं हे कलाकार होण्यापेक्षा अवघड आहे. चांगली कला कळणं हे कलाकार होण्यापेक्षा अवघड आहे. ते जे रसग्रहण आहे ना, त्याच्यासाठी तपश्चर्या लागते. ते निवडून निवडून तुला असं घ्यावं लागतं. ऐक ऐक, हे बघ हे बघ हे बघ, हे काय केलं आता यानं इथे. आणि तो जो क्षण असतो ना, म्हणजे तो क्रिएटर असतो तिथे, आणि तो क्रिएट करणारा आणि तू ते रिसीव्ह करणारा जेव्हा असतोस ना, आणि हे एकतानता जेव्हा होते ना, तेव्हा अक्षरशः तुला सांगतो, हे रोमांच तर सोड, इथपर्यंत काठोकाठ भरून जातो आपण त्या क्षणी. आणि ते अद्भुत, याच्या पलीकडे मी शब्दात वर्णनच करू शकत नाही. मी किशोर त्यांच्या अशा अनेक मैफिली ऐकल्या की जिथे मी काठोकाठ भरून गेलोय, आणि एक क्षण असा येतो की तू नसतोस, किशोरीताई नसतात, ते वातावरण नसतं, तिथे काहीच नसतं. एका वेगळ्याच दुनियेमध्ये तू त्या काही क्षणांसाठी जाऊन येतोस. हे तुला तो अनुभव सातत्याने घेत राहिल्याशिवाय साध्य होणारी गोष्ट नाहीये. जाता जाता मी क्लासिकल ऐकतो असं होणार नाहीये. म्हणजे मला ड्राईव्ह करायला आवडतं समजा,
माझा एक 5 तासांचा जर्नी असेल, 3 तासांचा, अव्याहत माझ्याकडे फक्त किशोरी लागलेली असते. किंवा आज मला व्यंकटेश कुमारच ऐकायचं आहे. आज अख्खा व्यंकटेश कुमार, अख्खा दिवस माझा. आज मला ठरतं सकाळी, आज माझं काय ऐकायचं आहे. परवा मी व्यंकटेश कुमारांचा अहिर भैरव ऐकला आणि जेव्हा द्रुत सुरू झालं तेव्हा एक त्यांनी लँडिंग षडजावर केलं. अक्षरशः मी रडलो, मी थांबवून म्हटलं हे काय आहे? अनेकदा मी चालताना माझा लूप लागतो. मी जेव्हा वॉक घेत असतो तासभर तेव्हा काहीतरी लागतं. मी अक्षरशः रस्त्यात थांबून रडलेलो आहे. लोकांनी विचारले काय झालं, काय झालं का? नाही काही नाही. त्यांना मी हे नाही सांगू शकत की आत्ता जे इथं मी ऐकलं ते तुम्हाला मी नाही वर्णन करून सांगता येत आणि ते कुणालाच वर्णन करून सांगता येणार नाहीत. आणि असे क्षण आहेत ना, ते रसिक म्हणून, कलाकार म्हणून मला उजळवून टाकणार आहेत. आणि ती ताकद फक्त संगीतामध्ये आणि ती अभिजात संगीतामध्ये. तर कांसेनवरून हे कुठे नाही मला ॲक्च्युली माझी इच्छा आहे की मगाशी तू आम्हाला एक खाली आपण गप्पा मारताना लतादींचं एक गाण्याची ती उकल केली आणि तेव्हा जे काही आत्ता असे तारे आपण एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो का? कारण का आपण काय बोलतोय आता, तू जो अनुभव सांगतोय तो मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मला तिथेच यायचं म्हणजे खरं तर माझा पण पुढचा प्रश्न त्याला लागून हाच होता की कदाचित शास्त्रीय नाही कळत पण आम्हाला काय कळतं तर लताबाई कळतात. हा म्हणजे कदाचित तेवढा कार आमचा तयार नाहीये, तेवढी आमची तपश्चर्या नाहीये, पण आम्हाला लताबाई जवळच्या आहेत कारण त्या ऐकलेल्या आहेत, त्या सतत ऐकतो. तर का लताबाई महत्वाच्यात? तुला सांगू, जगातल्या सगळ्या कलांमध्ये जे सौंदर्य आहे ना, सगळ्या कलांमध्ये जगातल्या त्या सगळ्या कलांमधल्या जर सौंदर्य आपण धरलं तर लताबाईंकडे 2 पैसे जास्तच आहे. बापरे. ह्याच्यात तुला कळलं असेल मला काय म्हणायचं ते. म्हणजे ते मानवी नाहीच आहे ते. म्हणजे आपण ते कदाचित आपल्याला त्या असं कसं गातात, ते मानवी आहे म्हणून कदाचित ते अमानवी आपल्याला त्यांचं ते मान्य करायचं नाही आहे, ते कौशल्य किंवा त्यांच्यात असणारे ते जे काही अद्भुत आहे ते मान्य करायचं नाही म्हणून त्याला आपण दैवी म्हणतो. पण अदरवाईज ते सगळं त्यांचं आहे. त्यातलं तंत्र त्यांचं आहे, स्वर लावण्याची पद्धत त्यांची आहे, सगळं त्यांचं आहे लताबाईंचं. म्हणजे सगळेच म्हणतात की 1000 वर्षात असं होणं निर्माण नाही, तर प्रचंड ताकद त्याच्या सुरांमध्ये आहे आणि तिथे त्या पार नेण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. तू लताबाईंना जर तू बारकाईनं ऐकलंस ना, तर त्या छोटं जे काम करतात ना, ते तुला कळण्यासाठी फार बारकाईनं गाणं ऐकायला लागतं तुला. ओके. म्हणजे एक गाणं आहे, ओ सजना बरखा बहार आई. त्याच्यामध्ये सतार खूप प्रामुख्य, अनेक त्यांची गाणी अशी आहेत की ज्याच्यामध्ये जे वाद्य प्रमुख असतं त्या वाद्याबर हुकूम त्या जागा त्याच्यामध्ये घेतात. तर हे गाणं तू बघ कसं आहे, ते सतार कशी चालते, टंग टंग टंग, ओ सजना बरखा बहार आई. ह्या जागा सगळ्या सतारीच्या आहेत. रस की पुहार लाई, अखियों में प्यार लाए ओ सजना. तर हे कळल्यानंतर भेटी लागे जीवामध्ये वायुलीन आहे सगळं. ओके. भेटी लागे जीवा लागली से आस. ओके. एक जागा आहे पौर्णिमेच्या चंद्रावरची, तिथे वायोलिन कुठे वाजतं आणि लताबाई कुठे गातात हे कळत नाही फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी. हे काय आहे? पौर्णिमेचा चंद्रमा, पौर्णिमेचा चंद्रमा, इथे कळतच नाही तुला एका क्षणासाठी वायोलिन कुठल्या आणि बाईंचा आवाज कुठला आहे. काय ताकद आहे, हे अद्भुत आहे ना. तर हे पुन्हा अस्थेटिक्स मी तुला सांगेपर्यंत कळत नाही. आता तुला सांगितल्यानंतर तू ऐकशील जेव्हा तेव्हा तू प्रत्येक गाण्यात काहीतरी शोधशील. थांब, काय बरं केलं याने, काय बरं ह्याच्यात केलंय त्याने. साधी गाणी आहेत रे, पण त्यात असं काहीतरी करून जातात ना ज्या की तुला संतृप्त व्हायला होतं त्या क्षणासाठी. ही ताकद आहे. आपल्याकडे लताबाई आणि आशाबाईंमधला फरक करता येत नाही लोकांना. म्हणजे आपण नुसतं
नुसतं ऐकतो. हे काहीतरी लागलंय हे ऐकतो. ते काय ऐकतो, जेवतो, हे काय जेवतो माहित नाही, बघतो. ते अजंठा वेरूळ बघायला जातात, ती नुसती बघून जातात. हम्पी बघायला आम्ही हम्पी बघून आलो, ह्यातच फोटो काढले. काय बघतो तो. तेच मी म्हणतो ना, की जो शोध घेणं आहे ना, ती शोध घेण्याची प्रोसेस थांबली आहे आपल्या सगळ्यांची. आणि हे कुठे जाणार जे प्रश्न होता ना, ते सगळं अरसिक आणि भग्नावस्थेकडे जाणार. हे सगळं तुझ्या आजूबाजूचा निसर्ग तुला बघायचा नाहीये, ज्याच्यातून तू उत्पन्न झालास. तू शेवटचा फुलाचा गंध कुठल्या फुलाचा घेतलायस हे तुला माहिती नाहीये. हे इतकं जगण्यातलं सौंदर्य आपण हरवत चाललेलो आहोत. आणि सगळ्यात मला जाता आता हे सांगायचंय, ही आमच्या पिढीची चूक आहे, आमच्या आधीच्या पिढीची चूक आहे. आपल्याला फक्त पैसा हेच मूल्य शिकवलंय. आणि ह्या सगळ्याचा ऱ्हास जो सुरू झालाय तो हा ग्लोबलायझेशन नंतर सुरू झालेला आहे. आणि आपल्याला पैसा कमव आणि मोठा हो, बाकी मला काही सांगूच नकोस तू. पैसा फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये. मग काय करणार? करा, घ्या कुठलंही शिक्षण करा आणि पैसे कमवा, ते फार महत्वाचे आहेत. बाकी सगळं काय होत राहतं. अरे पण तुला मी जगण्याचं भानच नाही दिलं, जगण्यातलं सौंदर्य नाही तुला शिकवलं, तर हे सगळं व्यर्थ आहे. पैसा येईल, जगणार कसं? त्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे रसास्वाद जे आहेत, कलेमधला रसास्वाद जी गोष्ट आहे ना, ही फार महत्त्वाची आहे आणि त्याची सुरुवात करायला पाहिजे शिक्षकांनी, पालकांनी. फार महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या मुलांना मी कधीच सांगून टाकलंय, 2 पैसे कमी कमवा, जगण्यासाठी फार अजिबात लागत नाही, पण रसास्वाद घेणारे, कलास्वाद घेणारे तयार व्हा. कारण जगणं फार सुंदर होतं. अरे मला नाही गरज लागत ह्या बाकीच्या गोष्टींची, कुठल्या गोष्टींची. का लोक आता अमेरिकेमध्ये 1 महिना होतो, तो समाज पूर्ण वेगळा आहे रे. त्याची जडणघडणच वेगळी आहे. ट्रेकिंगला जातात, सायकलिंग करतात, फिरतात, एक्झिबिशन बघायला. प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये त्यांच्याकडे तुझी ग्रंथसंग्रहालय, वस्तुसंग्रहालय, म्युझियम्स मोठमोठी. अरे आत्ता मी त्या रिचमंडला गेलो होतो, मला लाज वाटली. त्या रिचमंडच्या मध्ये अख्खं भारतीय गोष्टींचं दालन आहे, अख्खं दालन आहे. एक तुला सांगतो, याच्यापेक्षा साधारणतः दुप्पट मोठा असा संगमरवराचा मोठा हॉल कापून नेलाय त्यांनी. अरे बापरे बापरे. रिचमंडमध्ये. इथून त्या हॉलचे तुकडे केले, जो अख्खा संगमरवरी होता, ज्याच्यामध्ये काही राजा बसत असेल, राणी बसत असेल आणि 2-4 कोण बसत असतील लोक, ते कापून नेलंय त्यांनी आणि तिकडे जोडलंय. त्यातही मोठी टेरिफिक गोष्ट तुला सांगतो, तिथे आपल्याकडे पूर्वी जे भरतमुनींच्या काळामधलं जे शास्त्रीय संगीत होतं, त्यातल्या रागरागिण्या ज्या होत्या, त्यांची हस्तलिखित आहेत आणि ती तिथे लावली आहेत. आणि त्याच्यातल्या बंदिशी, त्याचे सूर असे दिलेत आणि कडेला डेमॉन्स्ट्रेशन आहे केलेलं. ते राग गायलेत. आणि सावनी शेंडे त्यांनी मला सांगितलं की थांबा हे ऐका, हे लागतं बरं का. एक राग त्यांनी लावला, त्या सावनी शेंडेचं गाणं लागलं, तो तिने राग गायलाय त्याच्यामध्ये. आम्ही रडायला लागलो. तिथे रिचमंडमध्ये जाऊन हे मला बघायला मिळतंय, ऐकायला मिळतंय. तलवारी म्हणू नकोस, महाराजांच्या गोष्टी म्हणू नकोस. अरे हे कशाचं प्रतीक आहे? हाय आमचं चोरून दिलं. अरे पण तुमच्याकडे आहे, त्याची काय धन लावलेत तुम्ही त्याचं काय केलंय तुम्ही? तर हे शिकवायला लागतं ना समाजाला. नुसते गड किल्ले चांगले पाहिजेत हे म्हणून होत नाही. त्याच्या संवर्धनासाठी समाज घडवावा लागतो ना. हे एका दोघांचं काम नाहीये. अख्खा समाज त्यासाठी तयार करावा लागतो ना. ते कुठे आहे? ती प्रोसेसच थांबली आपली. मला त्यालाच जोडून एक विचारायचं आहे की समाजाचं रसिक असणं का महत्त्वाचं आहे? म्हणजे आता आपण आता बाहेरच्या देशांचंच उदाहरण घेतो, तर बाहेर गेल्यानंतर एक तिथल्या शहरांचं काहीतरी एक लँडस्केपिंग आहे, त्यांची सौंदर्यदृष्टी आहे, त्यांनी त्यांची शहरं कशी जपली आहेत. आपल्याला दिसतात की जुनी शहरं तशीच आहे, त्याच्यानंतरचा डेव्हलप झालेला भागसुद्धा विचार करून डेव्हलप केला गेलेला आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर त्या कुठल्याही समाजाची सौंदर्यदृष्टी, ती रसिकता का महत्त्वाची आणि ती काय मिळतं त्यातनं? अरे तो समाज, हे फार वैयक्तिक याच्याकडे आपण येऊया. आपण इंडिव्हिज्युअली या गोष्टीकडे आपण बघूया. मी दिवसभराचं काम केलं, 9 ते 5 समजा ड्युटी केली.
त्याच्या व्यतिरिक्त तो वेळ असतो तो तू कसा स्पेंड करतोस ना याच्यावर तुझी जगण्याची प्रत कळते. हम्म. मग तू ट्रेकिंगला जातोस का, मग तू चांगलं म्युझिक ऐकतोस का, का तू दोस्तांबरोबर जाऊन दारू पितोस, का तुला मोबाईल घेऊन बसायला आवडतं, का तुला घरच्या लोकांबरोबर छान टाईमपास करायला आवडतो, का तू पार्कमध्ये लोकांना घेऊन जातोस, सकाळी उठून तू मेडिटेशन करतोस का, म्युझिक ऐकतोस का, तू रोज चांगलं खातो पितोस का, याच्यावर तुझी जगण्याचं दर्जा कळतो. हां, आणि तो दर्जा एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे, आणि मग एक समाज मन बनतं त्या पद्धतीचं. हम्म. आणि मग ते समाज मन म्हणतं की मला एक छान म्युझियम असेल आपल्याकडे, तर त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या बाजूची नदी वाहते ना ती स्वच्छ असली पाहिजे, कारण आम्ही तिकडे धावायला जातो, आणि निसर्ग आपण जपला पाहिजे हे भान तयार होतं जगण्याच्या प्रतीतनं. हम्म. तू म्युझिक कॉन्सर्ट ऐकायला आपण आज सगळे जाऊया, आपण या गायकाला आज आपल्याकडे बोलूया, मग एक मन तयार होतं. कळलं मी काय म्हणतोय तुला? हो. मग त्याच्यासाठी मला गरज लागते. माझ्या मुलांना जायला उद्यानं नाही आहेत यार, बाजूला ग्रीनरी नाही आहे. मी जे छान जगतो आहे किंवा ज्या पद्धतीचं माझं आयुष्य आहे ते माझं कन्व्हे तर करायला पाहिजे ना मुलांकडे. मग त्याच्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजेत. मग माझा परिसर स्वच्छ असला पाहिजे, मुलांना मी स्वच्छतेचं मूल्य शिकवलं पाहिजे. मग मला गार्डन आणि उद्यानं, सार्वजनिक ठिकाणं ही स्वच्छ ठेवणं, कारण स्वच्छता मूल्य आहे ना, हो. मूल्य म्हणून शिकवायला पाहिजे ना. घर स्वच्छ आहे, छान वाटतं का नाही वाटत, का कचऱ्याच्या ठिकाणी छान वाटतं, मग ते मूल्य म्हणून शिकवायला पाहिजे ना. मग त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत ना. मग ते व्यक्तीकडून ते समाजाकडे, ते कुटुंबाकडे आणि समाजाकडे हस्तांतरित होतात ती मूल्य, हम्म. आणि मग तो समाज प्रगत होतो. त्याची आर्थिक गणित काय आहे, त्याचं राजकारण काय आहे, तो इंटरनॅशनली, तो आंतरराष्ट्रीय त्यांचं काय आहे, हा वेगळा मुद्दा. अमेरिकेमध्ये समाज वेगळा आहे, त्यांचं जगणं वेगळं आहे. माझा सामान्य माणसाचा त्याच्याशी माझं काही नाही आहे. माझी जगण्याची प्रत काय आहे, स्तर काय आहे, ते फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे आहे का ते? तर ह्या छोट्या छोट्या मूल्यातनं समाज घडत जातो. मोठ्यांचा आदर करणं, चांगल्या लोकांना ऐकणं, मग त्याच्यामध्ये चित्रकला येते, चांगले चांगले गायक येतात, नट येतात, तुझे काही समाज सुधारक येतात, तुझे गावात काम करणारे छोट्या छोट्या पातळीवरचे लोकनेते असतात ते येतात. या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो ना, आणि मग तो समाज मोठा होतो ना. प्रगत म्हणजे काय असं प्रगत नाही, ते काही वेगळं काही वर्ण पडलेलं नाही आहेत ते लोक, ते हळूहळू या गोष्टी शिकत गेलेले आहेत ना. मेट्रो आली म्हणजे प्रगत. प्रगत नाही ना. तर ते भान कुठे आहे? हम्म. आयुष्य सुंदर असलं पाहिजे, तर सुंदर असण्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. मी आज रोज माझं गाणं ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही. मला वाटतं काहीतरी राहून गेलं आज यार माझं, अरे आज मी गाणं नाही ऐकलं यार. चल, मी पुस्तक वाचतो, किंवा जेवढी मला वाचनाची पूर्वी आवड होती तेवढी आता कामाच्या ह्याच्यातनं म्हण किंवा मोबाईलमुळे म्हण, माझं आता वाचन तेवढं होत नाही. कारण त्याच्यात काही ना काहीतरी येतं ते आपण वाचत राहतो, पण तेवढं पुरेसं नाही वाचलं पाहिजे मला माहिती आहे. पण माझी मुलं वाचतात, मी त्यांना, आमच्याकडे एक आठवड्याचा कार्यक्रम असतो, आम्ही सगळेजण एका दिवशी वाचायला बसतो. तुला काय वाचायचं, हे वाच ते वाच, आणि आज काय वाचलं त्याच्यावर आपण डिस्कस करू. तर हे तुम्हाला मूल्य म्हणून शिकवायला लागतं ना, कारण तुझं आयुष्य सुदृढ होण्यासाठीच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अभिरुची संपन्न करण्याची प्रोसेस आहे. ती प्रोसेस सुरू झाली तर तो समाज अभिरुची संपन्न होईल. म्हणून ते गरजेचं आहे. समाज रसिक असण्यानं काय होतं ना, तर तो समाज सुंदर होतो, सुंदर होतो. आणि मग तो नुसता सुंदर नाही होत, त्याला सामाजिक भान येतं, त्याला राजकीय भान येतं. नेते आपल्याला कुठल्या बाजूला नेत आहेत आणि कुठल्या बाजूला आपण जायचं नाही हेही त्यांना कळतं. समाज म्हणून मला काय महत्त्वाचं वाटतं याचं भान येतं, आणि लोक कुणालाही दारात उभं नाही करत. याचाच अर्थ तो समृद्ध होतो. पण मला आत्ताच एक प्रश्न आहे, रसिकता प्रिव्हिलेजमधून येते का? क्या बात आहे. कारण मला पोटाला खळगी पडलेली असताना, मी माझ्या विवंचनेत पूर्णपणे गुंतलो असताना मी रसिक होऊ शकतो का? 100% होऊ शकतो, 100% होऊ शकतो. नाही, पोटं भरलेल्यांची काम आहेत नाही. भीमांनांचं आपण उदाहरण घेतलं समजा, तर त्यांनी आपल्या गुरूंच्या घरी पाणी भरलंय ना,
हम्म. घरातनं पळून गेलेत ना. अनेक असे गायक आहेत, कलाकार आहेत की ज्यांचं अजिबात घरचं बरं नाहीये, अतिशय दैन्यावस्थेतनं सुद्धा लेखक तयार झालेले आहेत, कवी तयार झालेले आहेत. ते मिरसिक म्हणतात. हो 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 हो, कलाकार हो झालेत. हो 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 100%. म्हणजे काही संबंध नाही याचा. म्हणजे मला कामाची विवंचना आहे, पण मी गाणं ऐकू नये असं कुठे आहे? मी एखादा सिनेमा चांगला पाहू नये असं कुठे आहे? नाटक पाहू नये असं कुठे आहे? म्हणजे मग संस्कार नाही आहेत ना माझ्यावर, आणि ते देण्यामध्ये आपण कमी पडलोय आत्तापर्यंत, असं याचा अर्थ आहे सरळ सरळ की ती रसिक मनं तयार करण्यासाठी आम्ही समाज म्हणून कुठेतरी कमी पडलो आहोत. म्हणजे मला खरंच असं वाटतं की वाचन संस्कृती, म्हणजे आम्ही प्रयत्न केलाही होता, आता पुढचं माझा तोच कदाचित हे असेल की मला असं खरंच वाटतं की खेडोपाडी जाऊन, गावोगावी जाऊन, शाळांमध्ये जाऊन एक तासभर गोष्टी वाचून दाखवाव्यात किंवा गोष्टी सांगाव्यात. कारण आपण गोष्टी वेल्हाळ आहोत ना, मूलतः हो. गोष्टी वेल्हाळ आहोत ना आपण. हो. Absolutely. आपल्याला गोष्टी, गॉसिप हे गोष्टीच आहेत ना. हो. तर आपण गोष्टी ऐकायला लावल्या लोकांना, तर त्यांना वाचनाची पण पुढे आवड निर्माण होईल का? लोक वाचतील का? न्यूयॉर्कमध्ये मेट्रोमधून जाताना अनेक तरुणी म्हणतोय मी, पुस्तक वाचत बसलेले असतात मेट्रो स्टेशनवर किंवा बसेसमध्ये किंवा कुठेही. हातात मोबाईल नसतो त्यांच्या. मग हे कुठून आलं असेल त्यांच्याकडनं? ते आपोआप नाही शिकले ना, ते घरातनं संस्कार आले असतील ना त्यांच्यावर. तर आपण कमी पडलो या सगळ्यामध्ये. ही रसिक मनं तयार करण्यासाठी, कलांविषयीचा सजग करण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आणि दिवसेंदिवस तर आपण पाहतोय हे अजून वर्स्ट आणि भीषण होत चाललेलं आहे. ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय आपण. तर त्या भीतीबद्दल बोललो आपण. तर तुला कलाकार म्हणून, म्हणजे आता आपण काय वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली, ती अरसिकता असेल, ते शिक्षकांचं कमी महत्त्व असेल, पासून वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली. तुला वैभव मांगले कलाकार म्हणून आता कुठली भीती, कुठली इन्सिक्युरिटी असं काही वाटतं का? ऐक, मी आता 50शीचा आहे, ओके. या स्टेजला, आत्ता या माझ्या वयाला मला असं वाटतं की आता कुणाला काय सिद्ध करायचं आहे. पुन्हा तेच म्हणतो, तो जो आतमध्ये प्रवास सुरू होतो त्याच्यासाठीचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला निसर्ग सांगतो बरं का, ते टप्पे तुम्हाला सांगत असतो. एक तिशीला जी तुमची उमेद असते किंवा काहीतरी करून दाखवण्याची जी वृत्ती असते, धमक असते, ती 40शीला राहत नाही. तुम्ही थोडेसे सेटल होत जाता, आणि जेव्हा तुम्ही 50शीला टेकता तेव्हा तुम्ही खरोखरच नदीचा प्रवाह जमिनीशी समतल व्हायला लागतो, ज्याच्यात फार विलक्षण घडामोडी, उड्या मारावरनं खाली, खालनं वर असं काहीही होत नाही. ती निसर्गतःच तशी उर्मी तुमच्या आतमध्ये असते. आणि त्यातून पुन्हा गौतम बुद्ध हा मला फार अनेक वर्ष जो मला मोहित करत आलाय, या अर्थाने आकर्षित करत आलाय की तुझा इनर जर्नी जोपर्यंत सुरू होत नाहीस ना, तोपर्यंत तू कधीच शांत होऊ शकत नाहीस. या टप्प्यावर पैसा मी कमवला का? हा, ऑफकोर्स कमवला. जेव्हा कमवायचा होता तो मी तो जरूर कमवला. लांडीलबाडी केली का? नाही केलं. मी कुत्र्यासारखं काम केलं एका काळामध्ये. पैसे कमवले. माझी बायको आज वर्किंग आहे, ती चिपळामध्ये काम करते, मुलं शिकतायत माझी. या क्षणी तुला काय पाहिजे? या क्षणी मला शांतता हवी आहे. मला शांत व्हायचं आहे. शांत कशासाठी व्हायचं आहे? कारण एका पॉईंट नंतर तुझ्या असं लक्षात येतं की कशाचाच कशाला अर्थ नाही आहे. आणि तू जोपर्यंत शांत होत नाहीस तोपर्यंत कशालाही अर्थ नाही आहे. तू ज्या क्षणी शांत होशील तेव्हा तुला सगळ्या गोष्टींचे आपोआप अर्थ लागतात, आणि मन कशात रमतं आणि कशात रमत नाही याचाही तुला अर्थ कळतो. आणि तो एकदा कळलं की मग काही शांतच शांत आहे.
म्हणजे मग तुझे काम जे करतोस प्रामाणिकपणे करतोस ते शांततेने करतोस आणि स्वतःसाठी करतोस. आज मला कुणाला सिद्ध करायचं रे, माझं मला सुद्धा सिद्ध करायचं आहे का, तर हो, एक कलाकार मी सतत कलाकाराला स्वतःला सिद्ध करावं लागतं स्वतःसाठी सुद्धा. हे कसं करू शकत नाहीस, करून दाखव, कर. हो. कारण तो माझा जर्नी आहे, तो माझा प्रवास आहे कलाकार म्हणून. पण अदरवाईज माणूस म्हणून मला आता ना कुणाविषयी असूया वाटत, जी कधी काळी वाटतही असेल, कधी काळी ईर्ष्याही होत असेल, कधी काळी मला मोहही होते. ते सगळं एक कलाकार माणूस म्हणून सगळं होतं. पण आता गेल्या आफ्टर रादर कोरोनानंतर तू म्हणू शकतोस, इतक्या घडामोडी आयुष्यामध्ये घडल्या, इतकं सगळं अस्थिर आहे याची जाणीव झाली. 2 वर्ष कलाकार म्हणजे आम्ही कलाकार नाटक सिनेमा करणारे ऑलमोस्ट 2 वर्ष घरी होतो आम्ही. त्या काळाने सगळं शिकवलं आपल्याला. मग आता जी ओढाताण करायची ती कशासाठी करायची आणि कुणासाठी करायची? पैसे आहेत का तुझ्याकडे? हो, आहेत ना. माझ्या घर छान चालेल, मुलांचं शिक्षण बिक्षण होण्या इतकं, आणि मी करतोही आहे. आता मला कुतरओढ नाही करून घ्यायची कुठल्याच गोष्टींची. सो मला ती इन्सिक्युरिटी नाही आहे. हां, इन्सिक्युरिटी म्हणशील तर चांगलं काम मिळण्याची जरूर आहे, ती असतेच, की तुम्हाला आईला अजून जरा बेस्ट काहीतरी मिळालं पाहिजे, अजून काहीतरी जरा चांगलं मिळालं. नाहीतर काय हां, नाहीतर मग काय आपण काय वरती हिमालयातच जाऊ आपण हे करायला. तर ती आहे ना एक आतमध्ये उर्मी असते, की अजून चांगलं याच्यापेक्षा चॅलेंजिंग काम काहीतरी. आता आमचं नवीनच नाटक आलंय की एकदा पाहावं करून, ज्याच्यामध्ये मी साऊथ इंडियन माणसाची भूमिका करतोय. तर ते चॅलेंज आहेच ना, की तुला ती लहेजा पकडता येणं, ते कॅरी करणं. तर ती कलाकार म्हणून माझ्यातली ती गंमत आहे, ती आहेच. पण मला आता इन्सिक्युअर काहीच करत नाही. मला कुठले ब्रँड करत नाहीत किंवा तुझ्याकडे बघून मला कधी आता जेलस, जे कधी काळी होतही होतं, आईला ह्याच्याकडे आहे, माझ्याकडे पण हे पाहिजे यार, असं होतं एक काळ. पण आता मला ते पण काही राहिलं नाही माझ्या याच्यासाठी. मला अधिकाधिक चांगलं ऐकता यावं, अधिकाधिक मला त्यात रमावं, अधिकाधिक चांगलं चित्र काढता यावं मला. बरं, आता चित्रांचं मी काही सेल करतो का, तर तेही करत नाही. चित्र माझ्यासाठीच मी काढतो. आज मला काहीतरी स्वयंपाक बनवायचं आहे, मी आज सांगतो आज मला स्वयंपाक बनवू दे, छान मला स्वयंपाक करू दे. माझ्या मुलांना मी स्वयंपाक शिकवतो, मुलाला स्वयंपाक शिकवतो, कारण ते लाईफ स्किल आहे. ते काही ह्यानी ज्यांनी करावं असं काही मुद्दा नाही आहे. तर आता शिक्षक या नात्याने माझ्याकडचं जे काही बरं आहे किंवा माझ्या माणूस म्हणून जगण्यासाठी जे मला उपयोग पडलं, श्रीमंत करण्यासाठी म्हणून जे काही मला उपयोगी पडलं, तर ते मी आता कन्व्हे लोकांकडे करण्याचा प्रयत्न करतो. मला एक Yes. आवडटपणा आहे माझा हा, कारण तू इतकं कलेबद्दल बोललास, रसिकतेबद्दल बोललास. मला आत्ता तुझ्याकडनं समजून घ्यायचं आहे, तू आत्ता काय वाचतोयस किंवा आत्ता लेटेस्टमध्ये काय ऐकलंयस जे तुला भावलंय खूप जास्त? कारण मला ऐकायचं आहे वैभव दादा काय ऐकतोय. हे बघ, माझ्या आता तू जर मोबाईलमध्ये माझी जर याची डाउनलोड जर काढलेस, मी जे केलेले आहेत गोष्टी, त्याच्यामध्ये 80% तर किशोरीताईच असतात. शाहिद परवेजांची मी सतार फार ऐकतो, विलायत खां साहेबांची ऐकतो, अली अकबर खां यांचं मी सरोद ऐकतो, आणि त्याच्यानंतर तुमचे पॉडकास्ट मी डाउनलोड केलेले असतात ते ऐकतो. वाचन म्हणशील तर आत्ता मी सध्या एवढ्यात काय वाचलं, मी काही ग्रीक कथा वाचल्या, की ग्रीक देवतांच्या कथा, तर त्या मी वाचल्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडच्या कथांचं आणि त्यांचं फार साधर्म्य आहे. तर त्या इंटरेस्टिंग वाटल्या मला. अलीकडच्या काळामध्ये थोडं असं झालं आहे ना, की मला थोडं तत्त्वज्ञान असलेलं ऐकायला थोडं जरा जास्त आवडतं. फिलॉसॉफी ज्याच्यामध्ये आहे, जगण्याचं तत्त्व सांगणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या जरा वाचायला मला जास्त आवडतात. आणि अजून एक सांगतो, ते कृतज्ञपणाचं होईल की आपण ते जर नाकबूल केलं. युवाल नोआ हरारीचं जे सेपियन्स पुस्तक आहे, ते वाचल्यानंतर माझा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. माझा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, मला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी एक वेगळं भान आणून दिलं त्या माणसाने, आणि ज्याच्यामध्ये मला अत्यंत आनंद होतो सांगताना, त्याने शेवटच्या चॅप्टरमध्ये गौतम बुद्धच आणलेला आहे. तो जगातल्या सगळ्या धर्मांकडे जाऊन
तो गौतम बुद्धाकडे येतो आणि तो म्हणतो हा जगातला सगळ्यात मोठा मानसोपचार तज्ज्ञ आहे. तर हे मला फार इंटरेस्टिंग, म्हणजे माझी इतकी पुस्तकं वाचल्यानंतर आता कोण म्हणशील तुझे आवडते आहेत, नेमाडे आवडतात, मला एलकुंचवार आवडतात म्हण, पेंडसे आवडतात म्हण, दळवी आवडतात, पुलं आवडतात. तर या सगळ्यामध्ये मला वाटतं त्या पुस्तकाने माझा प्रवास, जगण्याचा प्रवास बदलला. हरारी. थँक्यू सो मच. much. म्हणजे खूपच मजा आली. म्हणजे आपण कुठे 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 फिरून आलोय आणि शेवटी हरारीवरती आणि आलो. हरारीपर्यंत, बुद्धापर्यंत जाऊन आलो. मजा आली. म्हणजे जी आमची अपेक्षा होती की वैभव दादासोबत गप्पा मारून मजा येईल, तर ते झालेलं आहे खरं तर. अरे मला पण फार मजा आली रे. काय भारी प्रश्न विचारता तुम्ही लोक. आणि एका पॉइंटला असं होतं ना की आपण, मला असं आवडतं जनरली की थोडंसं मला खरंच त्या गोष्टींचा मी विचार नाही केला. अरे असा प्रश्न कसा काय पडला, ओके ओके ओके, थांब थांब थांब. आणि तुमची गंमत पण तीच आहे ना की बोलणं चाललंय त्याच्यातनं तुम्हाला प्रश्न सुचतात. तर ते जास्त इंटरेस्टिंग आहे. मी ठरवून आलोय पण थांब, हे असं बोललाय का, थांब हा प्रश्न मला कदाचित विचारायला पाहिजे. तर ते पण मला वाटतं जास्त चांगली चर्चा होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. खूप खूप आभार. thank म्हणजे you. खूप मजा आली. पुन्हा एकदा गप्पा मारायला नक्की आवडतील. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा आम्हाला. पण अशा मनमोकळ्या गप्पा मारता आल्या आज वैभवदादासोबत, तर फार छान वाटतंय. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, जो काही फीडबॅक असेल, तो खाली कॉमेंट्समध्ये राहायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला जर अशी इंटरेस्टिंग महत्त्वाची माणसं जर अमुक तमुकवर बघायची असतील, या पद्धतीच्या चर्चा गप्पा ऐकायच्या असतील, तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही बऱ्याचदा बघतो की 40-50% लोक आहेत जे पॉडकास्ट बघतात, एकमेकांना पाठवतात, सेव्ह करून ठेवतात, डाउनलोड करतात, सगळं करतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. तर आमच्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आम्हाला यांच्यासारखी महत्त्वाची इंटरेस्टिंग माणसं बोलवता येतील, तशी चर्चा करता येईल. तर प्लीज करा. धन्यवाद. धन्यवाद. लोभ लोभ असावा.